सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपण एका विशिष्ट किंवा एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या माध्यमातून सर्वांना भेटत आहोत. या कार्यक्रमाच्या मागची किंवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जमण्याचा आपला उपयोजन आहे ते म्हणजे कवी चंद्रशेखर पट्टे यांच्या भूमिपुत्रांचे बाबासाहेब या दीर्घ काव्य संग्रहाच्या निमित्ताने चर्चासत्र हा आजचा आपला विषय आहे. आणि त्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी आज स्वतः कवी चंद्रशेखर मलकमपट्टे आहेत. महाराष्ट्रातले सर्व समीक्षक ज्यांना आपण वेगवेगळ्या पातळीवरती त्यांचे विविध शोधनिबंध प्रसिद्ध करता आपण किंवा प्रचार करता आपण बघितलेले आहेत असे ज्ञानेश्वर राऊत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख वंदना महाजन आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर प्राध्यापक सतीश बडवे हे सर्व समीक्षक आहेत. आणि त्याचबरोबर या ज्या माध्यमातून या साहित्य समाज सिंधू या गटातर्फे किंवा समाज साहित्य संघ या गटातर्फे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याचे अध्यक्ष सन्माननीय मधुकर मातोंडकर आहेत. ही संघटना ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली ते महाराष्ट्राचे कवी, महाराष्ट्राचे लाडके कवी अजय कांडर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक या संस्थेच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी समाज साहित्य संघटनाचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना विनंती करतो. वैभव सर, व्हिडिओ तुमचा बंद आहे. नमस्कार. सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या भूमिपुत्रांचे बाबासाहेब या ऑनलाईन चर्चासत्राचे अध्यक्ष आदरणीय बडवे सर, माननीय वंदना महाजन मॅडम, माननीय ज्ञानदेव राऊत सर आणि कवी चंद्रशेखर मलकमपट्टे सर यांचे मी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे विविध साहित्यिक कार्यक्रम आम्ही आयोजित करत आलेलो आहोत. या संस्थेचे संस्थापक आणि मुख्य मार्गदर्शक माननीय ज्येष्ठ कवी अजय कांडर सर यांच्या संकल्पनेतून कवी चंद्रशेखर मलकमपट्टे यांच्या भूमिपुत्रांचे बाबासाहेब या ग्रंथालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या दीर्घ काव्य संग्रहावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे दरवर्षी विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात, पण त्यामागे एक स्वतंत्र विचार असतो. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरु, सिंधुदुर्गचे सुपुत्र इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या नावाने दरवर्षी या संघटनेतर्फे पुरस्कार दिला जातो. मागच्या वर्षी आम्ही हा पहिला पुरस्कार दिला. त्याचबरोबर शिवराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य पुरस्कार ही मागच्या वर्षी दिला. आणि यावर्षी हे 2 पुरस्कार अनुक्रमे कष्टकऱ्यांच्या नेत्या उल्का महाजन मॅडम आणि कादंबरीकार कृष्णात खोत यांना ज्येष्ठ कादंबरीकार गवस सर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यानंतर हा भूमिपुत्रांचे बाबासाहेब हा बाबासाहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन चर्चासत्राचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. समाज साहित्य संघटनेतर्फे आयोजित केले जाणारे कार्यक्रम हे अतिशय विचारशीलपणे आयोजित केले जातात. त्याचे गांभीर्य कमी होऊ नये आणि त्याचे मोल वाढत जावे हा विचार यामागे असतो. चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी भूमिपुत्राचे बाबासाहेब ही दीर्घ कविता लिहून मराठी कवितेच्या दीर्घ काव्य परंपरेत एक महत्त्वाचे योगदान दिले आहे. कवी अजय कांडर यांची युगाने युगे तूच ही कादंबरी बाबासाहेबांवरील दीर्घ कविता खूप लोकप्रिय झाली. हाच कवितेचा धागा जोडून भूमिपुत्राचे बाबासाहेब या कवितेतील बाबासाहेबांचा मौलिक विचार समाजापर्यंत पोहोचावे या शुद्ध हेतूने हा कार्यक्रम बडवे सर, महाजन मॅडम आणि राऊत सर आदी अभ्यासकांच्या सहभागाने आयोजित करण्यात आला आहे. आपण सर्व रसिक या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मातोंडकर सर. आता मातोंडकर सर सांगितलं की समाज साहित्य संघटनेच्या माध्यमातून
अनेक उपक्रम ज्याप्रमाणे राबवले जातात त्याचप्रमाणे अनेक चर्चासत्र याही पूर्वी आम्ही आयोजित केली होती आणि त्याच अनुषंगाने आजचा हा एक वेगळा असा कार्यक्रम आपण या ठिकाणी चर्चासत्र याचा अर्थ या ठिकाणी फक्त कवितेमधले वाद नाही तर त्या अनुषंगाने हा कविता संग्रह जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहीत व्हावा आणि त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका प्रत्येक समाजाकडे बघण्याची कशी होती ही सगळ्यांना कळावी हा एक विशिष्ट हेतू आहे. यापूर्वीही बाबासाहेबांवरती अनेक साहित्यकारांनी साहित्य लिहिले आहेत. त्याचप्रमाणे आज भूमिपुत्रांचे बाबासाहेब असा एक दीर्घ कविता संग्रह आपल्या समोर येतो आहे. मी या कार्यक्रमाचे किंवा या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यासाठी मराठी विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉक्टर वंदना महाजन यांना विनंती करतो की त्यांनी या काव्यसंग्रहातले मौलिक विचार यातल्या काव्यसंग्रहाचा काही भाग आमच्या पुढे सादर करावा आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. सन्माननीय वंदना महाजन मॅडम. सर्वांना जय भीम. आम्ही या काव्यसंग्रहातल्या ज्या काही ओळी आहेत त्या तुम्हाला वाचून दाखवते आणि त्या ओळी अनेक अर्थाने मला महत्वाच्या वाटतात. 109 पानावर जे चंद्रशेखर मलकमपट्टे म्हणतायत, भीम बोलाला अफाट, भीम चालाला अफाट, कशी निस्तारली त्यानं रान माणसाची वाट, त्याने केली ही करणी अशी पेरली धरणी, तवा मतलबी सारे कसे लागले झुरणी, त्याने जोडला माणूस त्याने तोडले बंधन, त्याच्या पायावर डोकं आम्ही करतो वंदन, दाट सावली देणार भीम रानातल झाड, आदिवासी भटक्यांचे भीम बारमाही आड, भीम उसळता लावा भीम मानवी करुणा, कृषी कुळ पोसणारा भीम जीवाची धारणा, भीम जगण्याचा मंत्र भीम सन्मान लढाई, कोटी कोटी लेकरांची भीम पेटणारी आई. या चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. धन्यवाद मॅडम. भीमा पेटत जाणे असं म्हणत असताना चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी बाबासाहेबांबद्दलचे काही विचार या धाऱ्यातून मांडलेले आहेत. तर याच पुढचं पुष्प म्हणजे या मागची नक्की भूमिका काय आहे. तर समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष आणि कवी अजय कांडर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमामागची भूमिका विशद करावी. कविवर्य अजय कांडर. अजय कांडर तुम्ही म्यूट वरती आहात. आवाज येतोय का? व्यवस्थित येतो आता. हा. चंद्रशेखर मलकमपट्टे या आमच्या तरुण कवी मित्राच्या भूमिपुत्रांचे बाबासाहेब या दीर्घ काव्य संग्रहावर हे चर्चासत्र सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे आयोजित करताना आम्हाला खरंच आनंद होत आहे. या कार्यक्रमात 3 मान्यवर अभ्यासक सहभागी झालेले आहेत. त्यांचा परिचय मी थोडक्यात आधी करून देतो. बडवे सर हे एक ज्येष्ठ समीक्षक आहेत. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख अशी त्यांची तर ओळख आहेच, परंतु संत साहित्याचे एक चिंतनशील अभ्यासक अशी मोठी त्यांची ओळख आहे. मला त्यांच्यातला एक अजून महत्वाचा धागा वाटतो की माणूस म्हणून सरांचं जे नितळ पातळ जगणं आहे ते त्या जगण्याशी जोडून घ्यावं असं वाटतं आणि या मूलभूत विचारामुळेच बडवे सरांना या कार्यक्रमाचं अध्यक्ष व्हावं अशी मी विनंती केली आणि सरांनी ती विनंती मान्य केली. त्याबद्दल प्रथमतः मी या संस्थेचा एक आधारस्तंभ म्हणून त्यांना धन्यवाद देतो. दुसऱ्या बाजूला अजून एक समीक्षक व्यक्ती कोण निवडावी अशी आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा आमच्या ग्रुपमधनं वंदनाताईंचं नाव पुढे आलं आणि वंदनाताईंनी अलीकडेच एक मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख या नात्याने त्यांनी एक उत्तम चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि वेगवेगळ्या कारणांनी ते चर्चासत्र बहुचर्चित झालं होतं आणि समर्थपणे ते सगळं चर्चासत्र त्यांनी पेललं होतं. मला असं वाटतं की असं विचारशीलपणे एखादा कार्यक्रम करणे आणि विचाराच्या पातळीवर पुढे जाणे म्हणजेच बाबासाहेबांना जोडून घेणे होय.
त्यांचे अनेक संपादन आणि स्वतंत्र लेखनाची अनेक पुस्तकं आहेत. परंतु एका पुस्तकाचं मी इथे उदाहरण देतो. कल्चर वी करेक्ट नावाचं एक पुस्तक, बुद्ध आणि बाबासाहेबांकडे ज्या स्त्रिया वळल्या, तर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे यामागे, का वळल्या त्या, असं सुंदर पुस्तक त्यांनी संपादन केलं आहे. आणि मी ते सगळं पुस्तक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता जातीच्या उतरंडीवरचा बहुसंख्य समाज बाबासाहेबांच्या आणि बुद्धाकडे विचाराकडे वळतो आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वंदनाताईंना आपण या कार्यक्रमात निमंत्रित करावं असं वाटलं. ज्ञानेश्वर राऊत, ज्ञानदेव राऊत हे किल्लारीकडले, माझी अजून भेट नाही, परंतु त्यांचा एक शोध निबंधाचं पुस्तक जे आहे, जे PhDचं ते खरं तर पुस्तक आहे, फार सुंदर आहे. शेतकरी चळवळीचा जो सगळा इतिहास आहे तो सगळा त्यांनी मांडलेला आहे. आणि आम्ही सगळे कोकणातली मंडळी या कार्यक्रमात सहभागी होणारी किंवा ही चळवळ राबवणारी आम्ही शेतकरी आहोत. तर बाबासाहेबांचे, भूमिपुत्रांचे बाबासाहेब या पुस्तकावर बोलण्यासाठी हाच माणूस योग्य आहे असं आम्हाला वाटलं. म्हणून या 3 मान्यवरांना आम्ही निमंत्रित केलं. आता मला हा कार्यक्रम झाल्यानंतर मी एक 2-3च मिनिटं फक्त बोलणार आहे. 2-3 फोन आले आणि मला असं म्हणाले की कोकणातली एक संस्था मराठवाड्यातील कवीच्या पुस्तकावर चर्चासत्र कसं काय आयोजित करते. आणि मला खरं तर मराठवाड्यातूनच फोन आला आणि म्हणाले काही चंद्रशेखर मलकमपट्टे तुमचे मित्र आहेत का. तर मी त्यांना असं म्हणालो की काहीही ओळख नाही. आता मी उदगीरला गेलो तेव्हा पहिली भेट झाली, ते स्वतः धावत आले आणि ते म्हणाले मी चंद्रशेखर मलकमपट्टे. मला खूप बरं वाटलं की एक सशक्त कविता लिहिणारा कवी आपल्याला भेटला. बस 2 मिनिटं आम्ही भेटलो आणि मग आम्ही चर्चासत्र, तिथे कार्यक्रम होते त्यात आपापल्या जागेवर जाऊन बसलो. एवढीच ओळख. मला असं वाटतं की हे लागेबांधे असतात ना, हे लागेबांधे मराठी साहित्यात आपण आता दूर सारायला पाहिजे आणि विचाराच्या पातळीवर ओळखीचा असो अनोळखी असो कोणी असो, जो चांगलं लिहितो आहे कविता, कादंबरी, अशा सगळ्या माणसांना आपण त्यांना पुढे आणण्यासाठी किंवा त्यांना पुढे आणण्यापेक्षा ते त्यांचं चांगलं साहित्य आहे ते चांगलं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करायला पाहिजे. जवळजवळ 15-20 वर्ष आम्ही चळवळ कोकणात राबवतो आवनवलच्या माध्यमातून आणि काही वर्ष आता समाज साहित्य संघटनेच्या माध्यमातून. लागेबांधेच्या पलीकडे प्रादेशिकता ओलांडून हे कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत. मला असं वाटतं की व्यवस्थेतील हस्तक्षेप ही करण्याची गोष्ट आहे आणि 2014 नंतर ती तीव्रतेने आपल्याला महत्वाची वाटते. आपण लेखन का करतो, कशासाठी करतो, असे प्रश्न प्रत्येकाला पडायला पाहिजे. असे प्रश्न पडले की एक गोष्ट लक्षात येतं की इतराचं चांगलं लेखन आणि आपलं चांगलं लेखन हे एकच असतं. त्यामुळे आपल्याला जी गोष्ट महत्वाची वाटते दुसऱ्याच्या लेखनातली, ती गोष्ट लोकांपर्यंत आपण प्रामाणिकपणे पोहोचवायला पाहिजे. एक वेळ आपण आपलं लेखन पोहोचवण्यासाठी प्रयत्न नाही केले तरी चालतील, परंतु आपल्यापेक्षा कणभर जरी दुसऱ्याचं लेखन चांगलं असेल तर ते लेखन आपण इतरांचं पोहोचवायला पाहिजे. मला एकाने असं विचारलं, अरे तू स्वतः बाबासाहेबांवर दीर्घ कविता लिहिलीस अलीकडेच आणि ते कवितेचं पुस्तक सगळीकडे चर्चेला आहे आणि अशा वेळी तू दुसऱ्याचं दीर्घ कवितेचं बाबासाहेबांवरच्या पुस्तकावर चर्चासत्र कसं काय आयोजित करू शकतोस. मला असं वाटतं बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. वंदनाताई असतील, सतीश बडवे सर असतील, असे अनेक महाराष्ट्रातले लोक असतील. त्याचप्रमाणे आपल्या पातळीवर आमचे मित्र चंदू भाऊ करत असतील तर मला असं वाटतं त्यांची कविता चांगली पोहोचवणे म्हणजेच माझी चांगली कविता पोहोचवणे होय. मित्रांनो, आपण याच पद्धतीने मराठी साहित्याचा अशा प्रकारे पुढे विचार करूया आणि एका साखळीने सतत बाबासाहेबांच्या विचाराने, बुद्धाच्या विचाराने, कबीरच्या विचाराने, येशूच्या विचाराने, जे जे महामानव आहेत त्या सगळ्यांच्या विचाराने आपण एकमेकाला जोडून घेऊया आणि पुढे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद अजय कांडर. या
कार्यक्रमामागची भूमिका आपण विषद केला त्या माध्यमातून की एखादा साहित्य हे समाजाकडे पोहोचवण्यासाठी आपण प्रदेशाच्या किंवा जातीभेदाच्या कक्षा ओलांडून त्या मानवतावादी विचारातून आपल्याला जावं लागतं. कसं जावं लागतं याचं एक आपण आपल्या भूमिकेतून आपण विचार मांडलेले आहेत. नक्की या कविता संग्रहाबद्दल कविता संग्रह ज्यांनी लिहिला आहे त्या चंद्रशेखर मलकमपट्टे यांना नक्की काय वाटतं या कविता संग्रहाबद्दल. तर मी आता चंद्रशेखर मलकमपट्टे यांना विनंती करतो की त्यांनी या कविता संग्रहाबद्दलची आपली भूमिका काय आहे ती विशद करावी. सर्वांना सप्रेम जय भीम. या कार्यक्रमाच्या सिंधुदुर्ग समाज साहित्य संस्थेच्या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सतीश बडवे सर, या प्रसंगी समीक्षक म्हणून इथे उपस्थित असलेले आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय वंदनाताई महाजन, समीक्षक मित्र ज्ञानदेव राऊत सर, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष मातोंडकर सर, आणि ज्यांच्या एकूणच सगळ्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे ते आमचे कवी ज्येष्ठ मित्र आदरणीय अजय कांडर सर. मुळात बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज या अनुषंगाने ही कविता लिहित असताना माझ्या डोक्यासमोर एक होतं की तिसरीच्या पुस्तकामध्ये आपण थोरांची ओळख हा जो इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये दलितांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर असा एक तो धडा आपण अभ्यासलेला आहे. बाबासाहेबांना दलितांचे कैवारी आणि घटनेचे शिल्पकार इतक्यापुरतं या व्यवस्थेनं मर्यादित करून आमच्यापर्यंत बाबासाहेब पोहोचवण्याचा या लोकांनी प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागं त्यांचं षडयंत्र होतं. ते षडयंत्र अशा अर्थानं होतं की इथल्या उर्वरित दलित सोडून बाकीच्या बहुजन समाजांना बाबासाहेब आंबेडकर समजले नाही पाहिजेत. बाकीच्या बहुजन समाजाला बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी तळमळणारे नेते आहेत असं नाही त्यांच्या लक्षात येऊ द्यायचं. हे षडयंत्र मुद्दाम ठरवून इथल्या व्यवस्थेनं रचलं होतं. आणि मुळात मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला दलितांचे कैवारी आणि घटनेचे शिल्पकार इतक्यापुरतं त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांनी केलेलं कार्य मर्यादित करणं म्हणजे राष्ट्रपतीला नगरसेवक केल्यासारखं आहे. आणि मी ज्या समाजातून पुढे आलो त्या बहुजन समाजाला आंबेडकर उमजले पाहिजेत, आंबेडकर समजले पाहिजेत ही नम्र धारणा माझी होती. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मला जसं जसं उमेजले बाबासाहेब त्या पद्धतीने मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. व्यवस्थेचं षडयंत्र मी यासाठी म्हणालो होतो की जर इथल्या इतर मागासवर्गीय समूहाला, शेतकरी समूहाला, भटक्याविमुक्त समूहाला आंबेडकर हे आमचे नेते आहेत ते लक्षात आलं असतं तर दलित आणि हा इतर जो समाज आहे बहुजन वर्ग या सगळ्यांच्या एकमुठीतून बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे नेते झाले असते आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या कमरेला असणाऱ्या सत्तेच्या चाव्या ह्या दुसरीकडे गेल्या असत्या. हे षडयंत्र त्या व्यवस्थेनं मुद्दाम केलं कारण त्यांना माहित होतं की आपल्या चाव्या ह्या आपल्या कमरेच्या चाव्या बहुजन वर्गाकडे सरकतील. ही भावना माझ्या मनामध्ये होती. मी ज्या समूहाचा प्रतिनिधी आहे त्या समूहाला आंबेडकर कळावेत. आंबेडकर हे आपले दृष्टी नेते आहेत, नव्हे आपले उद्धारक आहेत. ही भावना त्यांच्यामध्ये प्रगल्भ व्हावी ही माझ्या मनातली भूमिका या दृष्टिकोनातून मी या कवितेची मांडणी केलेली आहे. ग्रंथालयाच्या वतीनं दुसरी आवृत्तीचं प्रकाशन झालं. या आवृत्तीचं प्रकाशन करत असताना आदरणीय वंदनाताई महाजन यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती. या पुस्तकाबद्दल मी काय बोलू यापेक्षा अधिक इथं समीक्षक आलेले आहेत. आदरणीय ज्ञानदेव राऊत सर आहेत, आदरणीय ताई आहेत, आदरणीय बडवे सर आहेत. मी ते काय म्हणतील त्याची आता वाट पाहतो. पुन्हा एकदा सप्रेम जय भीम. धन्यवाद चंद्रशेखर सर. आपल्या छोट्याकडे भाषणात आपण आपली कवितेबद्दलची भूमिका आपण मांडलात. त्याचप्रमाणे बहुजन समाजांचे बाबासाहेब याबद्दल आपली जी कळकळ आहे, आपली जी विनंती आहे ती या आपल्या छोट्याखंडी भाषणातून कळली, छोट्याखंडी भूमिकेतून कळली. नक्कीच आपण जसं म्हणालात की आपल्याप्रमाणेच आम्ही सगळे श्रोते त्यांचं भाषण ऐकण्यासाठी किंवा ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचे विचार, त्यांच्या समीक्षेतून नक्की बाबासाहेब आंबेडकर कसे प्रकट होतात जे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तर मी विनंती करतो ज्ञानदेव राऊत यांना की या ठिकाणी आपण आपले मनोगत व्यक्त करावं.
मगाशी अजय कांडर यांनी त्यांचा परिचय दिलेलाच आहे, तरी देखील भूकंपाच्या पार्श्वभूमीवरती ज्या गावाची ओळख निर्माण झाली त्या खिलारी, लातूर येथील खिलारी गावातून असलेले आमचे ज्ञानदेव राऊत आपल्या शेतकरी संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे अभ्यासक म्हणून देखील ते परिचित आहेत. शेतकरी संघटनेच्या वरती त्यांचे संशोधन केले असून भूमिपुत्रांचे बाबासाहेब यावरती त्यांनी आपले अभ्यासपूर्ण भूमिका देखील त्यांनी अनेक वेळा मांडलेली आहे. तर अशा डॉक्टर ज्ञानदेव राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने त्यांना भावलेले बाबासाहेब त्यांनी या ठिकाणी विशद करावेत. उपस्थित सर्व मान्यवर अभ्यासकांना, रसिकांना मनपूर्वक या ठिकाणी जय भीम. माझा आवाज मला वाटते सर वैभवजी येतो का? व्यवस्थित आवाज व्यवस्थित येते. ओके ओके, थँक्यू सर. आज आपण सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटना या संस्थेच्या अंतर्गत आयोजित आमचे मित्र डॉक्टर चंद्रशेखर मलखमपट्टे लिखित भूमिपुत्रांचे बाबासाहेब या दीर्घ कविता संग्रहाच्या अनुषंगाने आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे. या चर्चासत्राचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांना खऱ्या अर्थानं मी विद्यापीठामध्ये 1-2 वेळेस ऐकलेलं होतं गेस्ट लेक्चरच्या रूपातनं, डॉक्टर सतीशजी बडवे सर, या चर्चासत्राचे उद्घाटक व प्रमुख वक्त्या, सत्यशोधकी विचारधारेच्या वाहक म्हणून मी त्यांच्याकडे निरंतरपणे पाहतो, स्त्रीवादी साहित्याच्या लेखिका आदरणीय डॉक्टर वंदनाताई महाजन मॅडम, मी ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्यासमोर व्यक्त होण्याची मला संधी मिळते आणि ज्यांच्या कवितेनं युगाने युगे तूच नावाची ही जो काही कविता आहे, ही कविता मला खूप भारावून गेली. मला वाटतं ज्या कविता संग्रहाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत, अगदी त्याच कवितेच्या आशयाची जातकुळी ही आदरणीय अजयजी कांडर सरांच्या ह्या कवितेमध्ये आलेली होती. ते आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर अजयजी कांडर सरांनी माझा परिचय करून देत असताना म्हटलेलं होतं की आमची अद्याप एकदाही सुद्धा भेट झालेली नाही, पण त्यांची कविता वाचल्याच्या नंतर मी त्यांच्याशी मध्यंतरी अधूनमधून कधीतरी साधलेला संवाद हाच आमच्या या नात्यांचा एक महत्वाचा दुवा आहे. या कविता संग्रहावरती आपण जे बोलत आहेत त्या कविता संग्रहाचे कवी आमचे मित्र डॉक्टर चंद्रशेखरजी मलखमपट्टे सर. ही चर्चासत्र ऐकत असताना एक नकळतपणे माझ्या मनामध्ये दडपणाची भावना आहे, कारण हा जो काही कविता संग्रह, या कविता संग्रहामध्ये बाबासाहेब एका वेगळ्या अंगाचं चित्र ज्यांनी उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात बाबासाहेब व्यक्त होतात, स्त्रियांच्या संदर्भात बाबासाहेब व्यक्त होतात, भटक्यांच्या संदर्भात होतात, ओबीसीच्या संदर्भामध्ये होतात, एवढंच नव्हे तर आदिवासींच्या संदर्भामध्ये होतात, आलुतेदार बलुतेदारांच्या संदर्भामध्ये होतात. तर त्या आलुतेदार बलुतेदाराच्या साहित्याचा अतिशय साक्षेपी अभ्यास करणारे अभ्यासक आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्रल्हादजी लोलेकर सर, या सर्व मान्यवर अभ्यासकांच्या समोर मी एक केवळ आस्वादक अंगाने मी ह्या कवितेकडे पाहतो. भूमिपुत्राचे बाबासाहेब हे गेल्या 6 महिन्याखाली माझ्या हातामध्ये पडलेलं पुस्तक होतं आणि पुस्तक वाचल्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बाबासाहेबांच्यावर अद्यापपर्यंत बहुसंख्य जणांनी खूप चांगल्या पद्धतीचे लेखन केलेलं आहे. ते कधी कवितेत आलेलं आहे, कधी कथेत आलेलं आहे, कधी कादंबरीमध्ये आलेलं आहे. आणि बाबासाहेब एक असं अथांग व्यक्तिमत्व आहे, असं व्यापक व्यक्तिमत्व आहे आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाला एका वेगळ्या अंगानं मांडणी करण्याचं काम चंद्रशेखरजी मलखमपट्टे यांनी केलेलं होतं. आणि हा कविता संग्रह वाचल्याच्या नंतर मी साधनासारखं जे साप्ताहिक आहे, ज्या साप्ताहिकामध्ये या कविता संग्रहावरती मी लिहिलं आणि लिहिल्याच्या नंतर बऱ्याच जणांचे मला फोन आले. अगदी अजयजी कांडर सरांनी सुद्धा आवर्जून मला या लेख वाचल्याच्या नंतर मला फोन केला आणि खूप छान लिहिलं म्हणून या ठिकाणी मला त्यांनी प्रतिक्रिया दिली. आणि कधी मला असा योग वाटला नव्हता की पुन्हा परत ह्या कवितेवरती पुनश्च एकदा मला बोलण्याची संधी मिळेल, पण ती संधी या ठिकाणी आज कांडर सरांच्या निमित्ताने मिळाली. सर, पुनश्च एकदा या निमित्ताने आपले धन्यवाद मानतो आणि भूमिपुत्राचे बाबासाहेब या कविता संग्रहाच्याकडे आणि त्या कवितेकडे या ठिकाणी वळतो. मुळात ही कविता मराठीमध्ये लिहिलेली जरी असेल तर आता अलीकडच्या काळामध्ये ती हिंदी मध्ये भाषांतरित होत आहे, हिंदीमध्ये आवृत्ती तिची येत आहे आणि खऱ्या अर्थाने एक व्यापक रूप या कवितेने घेतलेलं आहे असंच या निमित्ताने आपल्याला म्हणावंसं वाटेल. कारण ज्या बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या समोर एक दीपस्तंभासारखे म्हणून आदर्शवत राहतात. अगदी विद्यार्थ्यापासून इथे जे काही उपेक्षित वंचित असणारा जो वर्ग आहे, या बहुसंख्य वर्गांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांची लेखणी, चिंतन, कार्य हे आपल्या सगळ्यांसाठीच एक आदर्शवत आहे.
पण दुर्दैवानं मात्र हे जे काही महान पुरुष आहेत, जे थोर मोठी माणसं आहेत, ह्या माणसांना मात्र आपण जातीच्या कुंपणामध्ये गुंफून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की मराठ्यांचे, बाबासाहेब म्हणले की महारांचे, अण्णाभाऊ म्हटले की मांगाचे, महात्मा ज्योतिराव फुले म्हणले की माळ्यांचे. म्हणजे आपण जातीच्या उतरंडीमध्ये ह्या त्या महापुरुषांना संबोधित करण्याचं काम केलेलं आहे. अगदी थोडीशी भूमिका जात असताना एक दलितांचे पुढारी म्हणून, दलितांचे कैवारी म्हणून, घटनेचे शिल्पकार म्हणून आपण बाबासाहेबांना आपली एक वेगळी प्रतिमा आपल्या समोर आलेली आहे. पण हा कविता संग्रह वाचत असताना ह्या कविता संग्रहाची जी आशय मांडणी आहे, याची जी जाणीव आहे आणि अभ्यासाची जी खोली आहे, त्या खोलीवरनं बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठं अथांग व्यक्तिमत्व आहे याची प्रचिती आपल्याला नक्कीच या ठिकाणी व्हायला लागते. कारण इथला ओबीसी समाज हा अजूनही अद्याप या ठिकाणी अगदी दलितपणाच्या आरक्षणाचे फायदे उचलण्याचं काम करतोय, पण तो स्वतःला दलित मानायला तयार नाही. एक अहमपणाची, दांभिकपणाची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. पण त्या समाजाला अद्यापपर्यंत माहित नाही की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आम्हाला म्हणजे 340 सारखं जे कलम आहे, या कलमाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी इथल्या ओबीसी वर्गांना सुद्धा किती मोठ्या पद्धतीचं महत्वाचं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. पण त्यांचं जे थोरपण आहे, हे थोरपण मात्र अगदी अहमपणाच्या करंटेपणामध्ये अडकलेला हा जो ओबीसी समाज आहे, या ओबीसी समाजाला अद्यापपर्यंत कळालेलं नाही. अर्थात कळू देण्याचा काही प्रयत्न इथल्या काही दुसऱ्या एका व्यवस्थेने आपल्यासमोर करून देण्याचा प्रयत्न केलेला नाही. कारण अज्ञानाला ज्ञानी करणं आणि झोपलेल्याला जाग करणं हे प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये हे खऱ्या अर्थानं भलं नसतं, एक चांगलं नसतं. म्हणून हा समाज असाच या पद्धतीनं जगला पाहिजे, निरंतरपणे तो झोपलेल्या अवस्थेमध्ये राहिला पाहिजे, अशी व्यवस्था ह्या समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं जातीयतेचं ध्रुवीकरण करून एक भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न इथल्या काही व्यवस्थेच्या माध्यमातून केला गेलेला आहे. आणि ज्या महापुरुषांनी आम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या महापुरुषांनी आम्हाला एका वेगळ्या टप्प्यावरती आणून ठेवण्याचं काम केलेलं आहे, पण त्या महापुरुषांना आम्ही संपवण्याचं काम केलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये व्यक्ती मारणारी ही जी काही संप्रदाय वृत्ती आहे, ही संप्रदाय वृत्ती विचार परंपरा मारू शकेल का? तर हे कविता संग्रह वाचत असताना त्याचं उत्तर आपल्याला नाही असंच द्यावं लागेल. कारण तुकोबांनी म्हटलेलं आहे ना की बुडती हे जन देखवेना डोळा येतो कळवळा म्हणून या, ही कळवळ्याची, तळमळीची आणि जागवण्याची जी परंपरा, ही परंपरा मला वाटतं भूमिपुत्राचे बाबासाहेब मधील कविता वाचत असताना, त्या कविता पाहत असताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी जाणवायला लागते. कारण अगदी मी सुरुवातीला म्हटल्या पद्धतीने की बाबासाहेबांच्यावरती अनेकांनी कविता लिहिलेल्या आहेत. अगदी दलित साहित्याचा प्रवाह या सगळ्या जाणीवेतनं आणि या प्रेरणातनं समोर आलेला आपल्याला पाहायला भेटतो. या कविता संग्रहाला ज्या 2 अभ्यासकांच्या ज्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर यशवंत मनोहर आणि रावसाहेब कसबे, या दोन्ही प्रस्तावनेमधून आपल्याला जाणवायला लागतं की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराचा जो काय कार्याचा जो आढावा आहे, त्यांचं जे थोरपण आहे, हे थोरपण मांडण्याचं काम अनेक कवितांच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून येऊन गेलेलं आहे. पण अगदी ह्या सगळ्या कवितांच्या पेक्षा भूमिपुत्रांचे बाबासाहेब ही कविता वेगळी कशी आहे, तिचं वेगळेपण काय आहे, तिची मांडणी नेमकी वेगळी कशी आहे, तर हे सुद्धा पाहणं या ठिकाणी मला वाटतं खूप गरजेचं ठरतं. आणि ही कविता वाचत असताना या कवितेमध्ये समग्र बहुजनांच्या उत्कर्षाचा बाबासाहेब हे आयडॉल कशा आहेत, आदर्श कशा आहेत, हे या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचं काम केलेलं आहे. अर्थात अशा पद्धतीची मांडणी करण्याचं काम वेगवेगळ्या वैचारिक व्याख्यानाच्या माध्यमातून हरी नरके यांनी केलेलं असेल. ज्या म्हणजे इथं समोर मला ऐकत आहे डॉक्टर प्रल्हादजी लोलेकरांनी सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या मांडणीमधनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. अनंत पैलूचा सामाजिक योद्धा नावाचा लेखच त्यांचा या पद्धतीची दीर्घ पद्धतीची मांडणी करताना आपल्याला पाहायला भेटतो. अगदी ह्याच विचार परंपरेला पुढे सरकवत या ठिकाणी चंद्रशेखर मलखमपट्टे यांची कविता एका वेगळ्या रूपामधनं आलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि कविता केवळ काही चित्र आपल्यासमोर उभं करत नाही, तरी कविता समोरच्या माणसाला जागवण्याचा प्रयत्न करते, त्यांना हलवण्याचा प्रयत्न करते आणि जो सुस्तावलेला समाज आहे, ह्या समाजाला एक वेगळ्या पद्धतीची दृष्टी दाखवण्याचं काम करते. एक नमुन्यादाखल एक कविता मी आपल्या समोर ठेवतो की या कवितेच्या माध्यमातून इथला जो समाज या ठिकाणी खऱ्या अर्थानं दलितपणाचे, आरक्षणाचे अनेक फायदे उठवण्याचं काम करतो, ज्यांच्या संदर्भामध्ये अनेक आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरत असताना पण तो ओबीसी समाज मात्र अजूनही स्वतःला दलित मानायला तयार नाही, बाबासाहेबांचं आदर्शवत या ठिकाणी नेतृत्व मानायला तयार नाही. अशा एका सुस्तावलेल्या, रुढावलेल्या समाजाला मात्र ही कविता काय सांगू पाहते बघा. या कवितेमध्ये कवी असं म्हणतो की बाबासाहेब तुमच्यासारख्या वाली रक्षणकर्त्याला ओळखलं नाही आम्ही अजून. बाबासाहेब तुमच्यासारख्या वाली रक्षणकर्त्याला ओळखलं नाही आम्ही अजून. तिथं हिप्पी सिंग किंवा बीपी मंडल यांची काय विषाद आहे? काय निपोजलो आम्ही इतके कुळबुडवे? कुणाच्या फायद्याचा हा आयोग? आम्हाला नव्हता याचा गंध. अंमलबजावणीसाठी या आयोगाच्या तमाम आंबेडकरी जनता उतरली रस्त्यावर.
सरकारवी लईच लाड करते राव मांगा महाराचं असं म्हणत आम्हीच निपचित आमच्या घरात आमच्या शेतात बांधावर पडत राहिलो. विद्यापीठाच्या नामांतरालाही केला विरोध जीवाच्या आकांताने. आम्ही तसे करंटेच, पण त्यांनीही कळू दिले नाही आम्हाला तुमचं महानत्व. आंबेडकर बिशीवाल्यांचे नेते म्हणून करून टाकला आम्ही तुम्हाला जय भीमवाल्यांचा देव. मात्र राज्यघटनेमध्ये ते एससी तर आम्ही बिशी आहोत याची जाण नाही आम्हाला. बिशीला ओबीसी करून हिंडतो आम्ही रुबाबात आणि करून घेत आहोत स्वतःचा घात. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला या टप्प्यावरती पुणे आणून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आमच्या उत्कर्षाचा आमच्या एकूणच भलेपणाचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. परंतु बाबासाहेबांना आम्ही आमच्या खऱ्या अर्थाने नेते मानतोत का, आमचे आदर्श मानतोत का, याविषयीचे असंख्य प्रश्न ही कविता आम्हाला मांडून देताना प्रयत्न करते. म्हणजे बाबासाहेबांना जे काही विशिष्ट चाकोरीमध्ये आणि संकुचित भिंतीमध्ये आम्ही गाडून ठेवण्याचं काम केलेलं आहे, त्या संकुतीच्या पलीकडे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी ह्या भेदाच्या ज्या भिंती आहेत आणि एकूणच इथला जो काही वंचित समाज आहे, या वंचित समाजाच्या भल्यासाठी त्याला माणूसपण बहाल करण्यासाठी बाबासाहेबांनी जे काही केलेलं कार्य आहे, हे कार्य पाहत असताना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी इथल्या एसटी साठी, इथल्या एनटी साठी, इथल्या ओबीसी साठी खूप महत्वाचं असं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु महारामांगाचं दैवत म्हणून आपण करंटेपणाने आपण त्यांना एका विशिष्ट ठिकाणी संबोधित करण्याचं काम केलेलं आहे. पण कवी म्हणाला असं वाटतं की दाट सावली देणारं भीम रानातलं झाड, दाट सावली देणारं भीम रानातलं झाड, आदिवासी भटक्यांचे भीम भीम बारमाही आड. म्हणजे खऱ्या अर्थानं आड आम्हाला पाणी देण्याचं काम करतो, आमची तृष्णा भागवण्याचं काम करतो आणि बारमाही खऱ्या अर्थानं आम्हाला निरंतरपणे या ठिकाणी आम्हाला एक विकासाच्या एका टप्प्यावरती आणून ठेवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ही जी कविता आहे बाबासाहेबांची भूमी, तर ही कविता, या कवितेमध्ये ही कविता दलित, आदिवासी, भटके, ओबीसी, शेतकरी, स्त्रिया, अल्पसंख्याक अशा कितीतरी वंचित घटकांच्या संदर्भामध्ये भाष्य करताना दिसते आणि बाबासाहेबांचं आदर्शवत व्यक्तिमत्व कसं महत्वाचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसते. ही कविता केवळ काही तत्वज्ञान सांगून थांबत नाही किंवा वैचारिक मेजवानी देऊन थांबत नाही, तरी कविता वाचत असताना कधी कधी एक वेगळा अख्खा प्रसंग आपल्या नजरेसमोर उभा राहायला लागतो. हे या कवितेचं खऱ्या अर्थानं बलस्थान आहे. कारण ही कविता पाहत असताना या कवितेमध्ये बाबासाहेबांच्या कार्यातले असंख्य जे काही महत्वाचे दाखले आहेत, हे दाखले पाहत असताना आणि अनेक संदर्भाचे धांडोळे पाहत असताना आपल्याला लक्षात यायला लागतं की खऱ्या अर्थाने ही कविता लिहिण्याच्या पूर्वी या लेखक आणि ह्या कवीनं म्हणजे बाबासाहेबांचा विचार किती पचवण्याचं काम केलेलं आहे. अगदी ही कविता वेगळ्या काव्यात्मक भाषेमध्ये मांडत असताना कवी एक वेगळा प्रसंग आपल्यासमोर उभा करतो. ते बघा त्या प्रसंगामध्ये काय म्हणतो कवी, की अगदी खेड्यापाड्यामध्ये आता जे काही 14 एप्रिल पासून जे काही भीम जयंतीचं जे काही आपण उत्सव साजरा करत आहोत, बाबासाहेबांच्या विचाराचा जागर साजरा करत आहोत, त्यांच्या विचाराला सलामी देण्याचं काम करत आहोत. परंतु ही सलामी देत असताना ही फक्त काय विशिष्ट वर्गानेच द्यावी अशी एक वेगळ्या पद्धतीची समजूत अजूनही खेड्यापाड्यातल्या जनमानसामध्ये रुजलेली आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भातला एक प्रसंग उभा करत असताना चंद्रशेखर मलकमपट्टे आपला बालपणीचा अनुभव आपल्या समोर मांडतात आणि ते असं म्हणतात की गावातली पहिली वहिली भीम जयंती पिढिलेले अडाणी महार सामील मिरवणुकीत, बाकी सारे आपापल्या घरी दारी माळवदावर. कुणी येत नव्हतं रस्त्यावर ह्या मिरवणुकीमध्ये. मिरवणूक आमच्या आळीमध्ये आली आणि मी मायला म्हंटल, माय त्या फोटोतला निळा माणूस कोण ग? तेव्हा माय म्हणाली, तो महारांचा देव आहे, त्यानं छानला माणसात आणलंया. आज इतक्या वर्षानंतरही ती असंच म्हणते. तिला माहित नाही तिच्यासारख्या आया बाया याव्यात माणसात म्हणून किती खपलात तुम्ही बाबासाहेब. अजूनही कवटाळते वडाच्या झाडाला सत्यवान सावित्रीच्या पुण्याईचं आख्यान गुणगुणत. कधी कळणार तिला ज्योतिबाची सावित्री. अजून कळली नाही माय तिथं भीमक्रांतीचं काय. म्हणजे खऱ्या अर्थाने जी माय त्यांची म्हणायला लागते की खऱ्या अर्थाने हे जे फोटो मधले निळा कोट घातलेला जो माणूस आहे ना, तर तो म्हणजे खऱ्या अर्थानं महाराजांचा देव आहे. परंतु त्या माय माऊलीला कदाचित माहीत नसेल की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जसं इथल्या दलितांच्या संदर्भामध्ये, इथल्या भटक्यांच्या संदर्भामध्ये, इथल्या वंचित समाजाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचं काही पाऊल उचलण्याचं काम केलेलं आहे. परंतु ह्या व्यवस्थेमध्ये जी चातुर्वर्णीय व्यवस्था आम्हाला इथे घालून देण्याचं काम केलेलं आहे, की ज्या चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये आम्ही कुत्र्याला, सापाला, बैलाला, गाईला, अगदी किड्या मुंग्याला सुद्धा साखर टाकण्याचं काम करतो, त्याला नैवेद्य घालण्याचं काम करतो, परंतु माणसातल्या माणसाला मात्र दूर लोटण्याचं काम करत असतो. अशा पद्धतीचं शूद्र जीवन जगण्याची व्यवस्था इथल्या व्यवस्थेने आम्हाला घालून देण्याचं काम केलेलं होतं. अगदी त्याच पद्धतीचं गुलामीचं जगणं या ठिकाणी स्त्रियांच्या सुद्धा वाट्याला आलेलं होतं. म्हणजे स्त्रियाला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड सारखं जे बिल आहे, बिल कायदे मंडळामध्ये म्हणजे संसदेमध्ये मांडलेलं होतं आणि मांडल्याच्या नंतर ह्या बिल मांडल्याबरोबर या ठिकाणी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये पुरुषांनी तर मोठा हल्ला चढवलेलाच होता, परंतु अनेक स्त्रियांनी सुद्धा बाबासाहेबांच्या विरोधामध्ये मोठमोठ्याले आंदोलने त्या काळात केलेली होती.
म्हणजे ज्या स्त्रियांच्या उद्धारासाठी, त्यांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी उचललेले जे पाऊल होतं, हे पाऊल पाहत असताना अजूनही त्यांना कल्पना नव्हती की खऱ्या अर्थाने ज्या महापुरुषांनी आमचं कल्याण करण्याचं काम केलेलं होतं, आम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून, आम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून एक वेगळं बळ देण्याचं काम केलेलं होतं, परंतु तो महापुरुष म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा उद्धार करता नाही, तर तो म्हणजे महाराचा देव म्हणून ही जी काही बोलकी प्रतिक्रिया कवितेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्या कवितेवरनं आपल्याला असं लक्षात येत असतं की खऱ्या अर्थानं इथल्या ज्या काही बहुसंख्य स्त्रिया आहेत, ज्या स्त्रियांना खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक वेगळ्या पद्धतीचा सन्मान देण्याचं काम केलेलं आहे, शिक्षणाचं म्हणजे बाळकडू त्यांना पाजवण्याचं काम केलेलं आहे, आणि त्याच स्त्रियांना या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून या ठिकाणी अगदी वडिलांच्या संपत्तीतला तेवढाच अधिकार या ठिकाणी मुलींना सुद्धा मिळावा, ही अतिशय दूरदृष्टीची जी भावना आहे, ही भावना मुलींच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी त्या काळात मांडलेली होती. परंतु दुर्दैवाने त्या काळातल्या पुरुषी सत्ताक असणाऱ्या ह्या व्यवस्थेने बाबासाहेबांचा हा विचार हाणून पाडण्याचं काम केलेलं होतं. आणि अशाही काळामध्ये या ठिकाणी समर्पणाची जी भावना असणार, जे का बाबासाहेब आमच्याकडे एका वेगळ्या आदर्शवत व्यक्तिमत्वासारखे उभे राहतात, आणि त्यांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या कायदेमंत्री पदांचा राजीनामा दिलेला होता. बाबासाहेबांचा हा जो त्याग आहे, ही जी समर्पणशीलता, ही समर्पणशीलता अतिशय तळमळीच्या भावनेमधनं या ठिकाणी चंद्रशेखर मलखमपट्टे यांनी बाबासाहेबांची म्हणजे बाबासाहेब म्हणजे भूमिपुत्रांचे बाबासाहेब या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब हे काय केवळ विशिष्ट वर्गापुरतं त्यांनी भलं करण्याचं काम केलेलं नाही, तर इथला जो मूल निवासी होता, इथला जो आदिवासी होता, जो निसर्गामध्ये नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत होता, बाबासाहेबांच्या मनामध्ये भीती होती की अशा रानावनामध्ये भटकणारा आणि अशा आपलं स्वतःचं नैसर्गिक जीवन जगणारा इथला जो आदिवासी समाज आहे, हा आदिवासी समाज विकासाच्या टप्प्यावरती आला पाहिजे, आणि त्यांचं जे काही नैसर्गिक हे जंगल होतं, हे जंगल या ठिकाणी संपूर्ण इथं सिमेंटचे जंगल उभे राहतील ही भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा या ठिकाणी इथल्या आदिवासींना सन्मानाचा सन्मान मिळावा, त्यांना माणूसपणे या ठिकाणी माणूसपणा म्हणून जगता यावं, म्हणून त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्या काळामध्ये बाबासाहेबांनी कायदा करून ठेवलेला होता की आदिवासींच्या जमिनी आपल्याला विकत घेता येणार नाहीत. म्हणजे आदिवासी बाकीच्यांच्या जमिनी विकत घेऊ शकतो, परंतु आदिवासी असणाऱ्या समूहाची जमीन बाकी मंडळी विकत घेऊ शकणार नाही. ही जी तरतूद आहे, ही तरतूद अतिशय विचारपूर्वक त्यांनी बाबासाहेबांनी केलेली होती. याचा संदर्भ आपल्याला कवितेमध्ये पाहायला भेटतो. ती कविता आपल्यासमोर मी मांडतो. त्या कवितेमध्ये कवी असं म्हणतात की बाबासाहेब तुमचा पदर होता धरणी एवढा, आदिवासीच्या जीवनशैलीत करू नये कोणी हस्तक्षेप, यासाठी राज्यघटनेत करून त्यांचा अंतर्भाव बहाल केलेत पण त्यांना माहीत नसलेलं, अजूनही माहीत न झालेलं, पुण्या सावकारांची पडू नये नजर त्यांच्या शेतावर वाकडी, म्हणून केलात तुम्ही कायदा, आदिवासींच्या जमिनी कुणाला घेता येणार नाहीत विकत, म्हणून तर तग धरून आहेत ते, नाही तर केव्हाच उडून गेले असते पातोळ्यासारखे. आमच्या आयुष्यातला जाळ काय हे ओळखलं तुम्ही बाबासाहेब, म्हणूनच आईच्या मातेनं जवळ केलं आम्हाला, शेतकऱ्यांना, बलुतेदारांना आणि आदिवासींना सुद्धा. म्हणजे बाबासाहेबांच्या एकूणच विचारातली जी तळमळ आहे, ही तळमळ पाहत असताना बाबासाहेबांनी इथल्या स्त्रियांच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे, बाबासाहेबांनी आदिवासींच्या संदर्भात काम केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भात काम केलेलं आहे. हे सगळं समग्र पाहत असताना बाबासाहेब हे यांचं व्यक्तिमत्व किती अथांग स्वरूपाचं होतं हे सगळं वाचत असताना आपल्याला पाहायला भेटतं. परंतु आज अलीकडे मात्र या ठिकाणी आपण आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याची 75वी साजरी करतो, आणि 75वी साजरी करत असताना मात्र आपल्याला असं लक्षात यायला लागत असतं की 75वी साजरी करत असताना पांढऱ्या कपड्यातले काळे सचिव आपल्या देशाचा, आपल्या लोकांचा, आपल्या राज्याचा कारभार हाकताना आपल्याला पाहायला भेटतात. त्यांना हवे तसे, भांडवलदारांना जसं पाहिजे तसं या ठिकाणी योजनाचा पाऊस फिरवण्याचं काम करत असतात. म्हणायला फक्त आपल्याला की संसदेच्या सभागृहात गेलेली शेतकऱ्यांची पोरं, दलितांची पोरं सचिवाच्या तालावर नौटंकीसारखे नाचताना दिसतात. आजचे दिनचं काल्पनिक आभास पण आपल्या मन की बात मधून मांडत राहतात, पण शोषणाचं हे गतिमान जे चक्र आहे, हे गतिमान चक्र मात्र अजूनही थांबलेलं नाही. म्हणून इथला जो शोषणकर्ता आहे आणि इथला जो शोषक आहे, याची जी काही दरी आहे, ही दरी मात्र अदृश्य पद्धतीने या ठिकाणी जगताना पाहायला भेटते. म्हणून कवी एका कवितेमध्ये असं म्हणतो की खऱ्या अर्थानं आपण युरोपियन राष्ट्र जर पाहिलं तर या ठिकाणी शोषण करणारा कोण आहे आणि शोषक कोण आहे ह्याचं एक वेगळं ठळक चित्र आपल्याला पाहायला भेटतं. परंतु भारतामध्ये मात्र दुर्दैवाने ते आपल्याला पाहायला भेटत नाही, आणि हे सगळं पात्र या ठिकाणी निरंतरपणे छुप्या पद्धतीने चालत असताना पाहायला भेटतं. याविषयी चंद्रशेखर मलखमपट्टे आपल्या कवितेमध्ये असं म्हणतात की हे महानायका युरोप अमेरिकेमध्ये काळ्या गुलामांना चापकानं मारतात गोरे लोक, मारणारा कोण आणि मार खाणारा कोण वेळ लागत नाही तिथं कळायला. इथली तऱ्हाच मात्र नेरी आहे, ना मारणारा दिसतो ना त्याच्या हातात चाबूक, वळ मात्र उठत असतात आमच्या पाठाडावर. म्हणजे गुलामीची वागणूक देणाऱ्या 250 वर्षाच्या निजामी राजवटीचं चित्रणही आपल्याला कवितेमध्ये पाहायला भेटतं. मराठवाडा स्वातंत्र्य समरांच्या काही नोंदीही मात्र या कवितेमध्ये पाहायला भेटतात.
कारण कवी ज्या मराठवाड्यामधनं आहे तर त्या मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे 1947 साला देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण दुर्दैवानं मात्र या ठिकाणी मराठा हा निजामांच्या राजवटीखाली होता. इथलं उर्दू भाषेचं वर्चस्व होतं, निजामांचं वर्चस्व होतं. अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं मागासलेपणाच्या खूप मोठी छाया मराठवाड्यावरती पसरलेली होती. अशा मराठवाड्याच्या नोंदी सुद्धा कवीने अतिशय खुबीनं या कविता संग्रहाच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि सगळं मांडत असताना मात्र बाबासाहेब हे जे काही हे जे रसायन आहे हे रसायन मात्र किती आगळं वेगळं आहे याविषयीची मांडणी सुद्धा या वर्तमान काळातलं राजकारण सुद्धा या कवितेमध्ये आपल्याला जाणीवपूर्वकतेने आलेलं आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. कारण स्वातंत्र्याची 75 आपण साजरी करत असताना बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत होता हा भारत अद्याप उतरलेला आहे का, तर याचं उत्तर आपल्याला नकारार्थी द्यावं लागतं. म्हणून कवी दुर्दैवानं मात्र या ठिकाणी कवितेमध्ये आपली खंत व्यक्ताना करतो की काँग्रेस ही सावकार खोत धनदानगेची आहे. आपल्या कवितेमध्ये वर्तमान इतिहास उभा करत असताना कवी म्हणतो की काँग्रेस ही सावकार खोत धनदानग्यांची आहे, वतनदाराच्या तालावर नाचणारे आम्ही भुरळ पडल्यागत करत आलो आतापर्यंत मतदान आणि करत गेलो त्यांचं उखळ पांढरं. जराशी समजून मताची किंमत कधी निवडून दिलं दुसऱ्यांना तर तेही निघाले नालायक. कुणी करत बसलं थालीनाद घंटानाद, वाचावा गोवंश म्हणून करतात जीवाचा आटापिटा. इथं अख्ख्या बळीवंश गाडला जातोय त्याची नाही कुणाला चिंता, मात्र गोवंश वाचला पाहिजे, गायी वाचल्या पाहिजे याविषयीची चिंता करणारं आजचं जे काय वर्तमान सरकार आहे, जी काय व्यवस्था आहे, तर त्या व्यवस्थेवरती सुद्धा प्रकट हल्ला करण्याचं काम कवीने आपल्या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि पुढे जात असताना मात्र बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, कारण आज शेतकरी या ठिकाणी खगत चाललेला आहे, बळीराजा गाडल्या जात आहे. अशा काळामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला एक वेगळ्या पद्धतीने उत्थान देण्याचं काम बाबासाहेबांनी अतिशय दूरदृष्टीच्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता. कारण भाभानागर सारखी जी परिभाषा आहे ही परिभाषा त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी जे काही या देशामध्ये नदीजोड सारखा जो प्रकल्प आहे हा नदीजोड सारखा प्रकल्प बाबासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीच्या विचारामधनं आणि इथला शेतकरी भला भावा या हेतूतून त्यांनी केलेला आहे. आज शेतकरी आत्महत्या जर झाली तर त्या ठिकाणी 1,00,000-2 लाखाचा तुकडा त्याला फेकल्या जात असतो. कर्जमाफी कर्जमुक्तीचे तुकडे त्याच्यावरती फेकून तात्पुरत्या मलमपट्ट्या केल्या जात असतात. परंतु इथला शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या पायावरती उभा राहू नये, तो सक्षम होऊ नये अशा पद्धतीची व्यूहरचना इथल्या सगळ्या व्यवस्थेमधनं पाहायला भेटते. म्हणजे विरोधी पक्षावरती असताना मात्र शेतकऱ्यांचा कळवळा राज्यकर्त्यांच्या बोलण्यात दिसतो, परंतु तेच विरोधी पक्षवाले जेव्हा सत्तेमध्ये जाऊन बसतात तर त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांचं भलेपण त्यांना सुचत नाही. दुर्दैवाची वेळ आहे. अशा ह्या शेतकऱ्यांचं भलेपण नेमकं कशामध्ये हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगण्याचं काम केलेलं होतं. मग बाबासाहेबांचा दूरदृष्टीचा विचार कवितेमधनं इथं कवींनी मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि शेवटी कवी असं म्हणतो की भागरा नागरची परिभाषा म्हणजे बाबासाहेब, देशातल्या नद्या जोडणारी रेषा म्हणजे बाबासाहेब, उत्तरेच्या बलशाली पूर्ववाहिनी नद्यांचं अतिरिक्त पाणी आणून सोडावं दक्षिण भारताच्या नद्यामध्ये आणि भावा देश सुजलाम सुफलाम म्हणून केलं त्याबाबत विरुद्ध. आमच्या अंगणात गंगा आणण्यासाठी केला तुम्ही जीवाचा आटापिटा, मात्र आम्ही चौताळून जातो तुमच्यावर, त्या लेकरांच्या अंगावर आमच्या हिरीचं पाणी बाटलं म्हणून. अशा पद्धतीची एक वेगळ्या पद्धतीची दूरदृष्टीची जी भावना आहे बाबासाहेब आंबेडकरांची, जी शेतकऱ्यांच्या संदर्भातलं त्यांचं चिंतन होतं. परंतु दुर्दैवानं मात्र बाबासाहेब दलितांचे पुढारी, महारामांगांचं दैवत म्हणून आम्ही त्याला या ठिकाणी संबोधित करण्याचं काम केलेलं होतं. परंतु बाबासाहेबांच्या विचाराची आणि एकूण कार्याची जी व्यापकत्व आहे हे व्यापकत्व या ठिकाणी कवींनी या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. या कवितेमध्ये अनेक मुक्त छंदात्मक कविता आपल्याला पाहायला भेटतात, अभंग शैलीच्या काही कविता पाहायला भेटतात. ह्याच्यामध्ये आलेल्या प्रतिमा आणि एवढं खुबीने कवीने मांडण्याचं काम केलेलं आहे की ते वाचत असताना मात्र कवीची खरंच या विचाराला सुद्धा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जो वैचारिक विचार आहे तो वैचारिक विचार काव्यात्मक भाषेमध्ये सहज सुलभ भाषेमध्ये कवी मांडताना दिसतो. आणि त्या प्रतिमा उभ्या करत असताना ते असं म्हणतो की बोरीच्या काट्यानं फाटावं धोतर तशी फाटत गेली आमची संघटना, ठेच लागलेल्या लेकराला माळ आठवावी तशी काणीचा फास पडलेल्या वासराला आडरानातली गाय आठवावी. किंवा काय सांगू भीमा तुला, भीम माझा कसा होता, लेकराला जशी माता भीम माझा तसा होता, भीम बोलवतो अजून, भीम चालवतो अजून, प्राण फुकून कानात केले आम्हावर ऋण. यासारख्या कितीतरी लयदार ओळी आपल्याला कवितेमधनं पाहायला भेटतात. अशा एका सक्षम आणि सजग कवितेचं या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि अजयजी कांडर सरांनी जे म्हटलेलं होतं की अगदी कोकणी भागामध्ये मराठवाड्यातल्या एका कवीचं या ठिकाणी कौतुक होते, त्या कवितेवर चर्चा होती. ही खरंच कौतुकास्पद चर्चा आहे.
एक विचाराची व्यापकता आणि एकूण आपल्या पद्धतीचं एक आपल्या वळणाचं आपल्या विचाराचं कोणीतरी लेखन करतोय आणि त्या लेखनाचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. ही थोरपणाची जी भाषा आहे ही भाषा खऱ्या अर्थानं आजच्या चर्चासत्रामधनं मला अनुभवायला भेटते, पाहायला भेटते आणि अशा एका महत्वपूर्ण चर्चासत्रामध्ये मला व्यक्त होण्याची संधी या ठिकाणी संयोजकांनी दिलेली आहे. त्यामुळं मी आदरणीय मधुकरजी मातोडकर सर आणि डॉक्टर अजय कांडर सर आणि आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद ज्ञानदेव सर. आपल्या सखोल अभ्यासातून आपण या कवितेची भूमिका आपण मांडलात. आपले पुन्हा एकदा आभार मानतो मी. एक मराठी साहित्याचा स्त्रीवाद हा एका पटलावरती आणताना कल्चरली करेक्ट मराठी कवितेतील स्त्रीवाद, व्यक्तिमत्व विकासासाठी संभाषण व लेखन कौशल्य अशा अनेक ग्रंथांचं ज्यांनी संपादन केलं आहे, लेखन केलेलं आहे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक प्रवाहातील स्त्रीवादी दिशा या एका ग्रंथाचं विशिष्ट माध्यमातून ज्यांनी संपादन त्याचप्रमाणे लेखन केलं आहे अशा मराठी विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर वंदना महाजन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला मौलिक विचार या कादंबरी कविता संग्रहाबद्दलचे आपले मौलिक विचार आपण सादर करावेत. धन्यवाद. धन्यवाद. सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे आज चंद्रशेखर मलखमपट्टे यांच्या भूमिपुत्रांचे बाबासाहेब या काव्यसंग्रहावरील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या चर्चासत्राचे अध्यक्ष डॉक्टर सतीश बडवे, इथे कवी उपस्थित आहेत चंद्रशेखर मलखमपट्टे आणि आताच ज्यांनी ह्या कवितेविषयीचं विवेचन आपल्यासमोर ठेवलेलं आहे ते डॉक्टर ज्ञानदेव राऊत. या आयोजनामध्ये जे सहभागी आहेत ते मधुकर मातोंडकर, मनीषा पाटील आणि मुख्यतः या चर्चा सत्राद्वारे या कविता संग्रहावर एक चर्चा व्हावी असा विचार ज्यांनी मांडला ते अजय कांडर. स्वतः त्यांनी बाबासाहेबांवर एक दीर्घ कविता लिहिलेली आहे, युगानुयुगे तूच म्हणून. आणि हे दोन जे काव्यसंग्रह आहेत, एक अजय कांडर यांची दीर्घ कविता आणि दुसरीकडे चंद्रशेखर मलखमपट्टे यांची दीर्घ कविता, या दोन कविता बाबासाहेबांवरच्या या अनेक अर्थाने महत्वाच्या आहेत. या दोन्ही काव्यसंग्रहांवर एक वेगळ्या पद्धतीची जी चर्चा आहे ती होणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अजय कांडर यांनी पुढाकार घेऊन या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. या चर्चासत्रामध्ये अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहे. एक संपत देसाई इथे उपस्थित आहेत, डॉक्टर प्रल्हाद दोलेकर उपस्थित आहेत, सुषमा अंधारे होत्या, बहुतेक त्या लेफ्ट झालेले आहेत. तर सगळ्यांना माझा जय भीम. या काव्य संग्रहाविषयीचं माझं जे विवेचन आहे ते मी आता तुमच्या समोर ठेवणार आहे. एखाद्या काव्य संग्रहाची चर्चा करत असताना ती चर्चा आपल्याला अनेक अंगाने करता येते. मुख्यतः ज्याला आपण फुले आंबेडकरी विचारांचं साहित्य म्हणतो, तर ह्या साहित्याची चर्चा करत असताना एक गृहीतक आपण असं मान्य केलेलं असतं की मुळातच हे जे लिहिलं गेलेलं आहे आणि मुख्यतः ती जर कविता असेल तर ही जी कविता आहे ती नक्कीच एक विचार घेऊन पुढे जाणारी कविता आहे. आणि विचार घेऊन पुढे जात असताना मुळातच म्हणजे साहित्याद्वारे क्रांती जरी होत नसली तरी क्रांतीचा विचार आहे तो नेमका कसा पेरत जावा याचं जे भान आहे ते त्या कवीला असणं गरजेचं असतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण फुले आंबेडकरी विचारांचं जे साहित्य आहे किंवा कोणताही विचार घेऊन पुढे जाणारं जे साहित्य आहे त्या साहित्याचं विश्लेषण आपण करत असतो. मुख्यतः इथे कवीने जो रचनाबंध वापरलेला आहे, अर्थातच ही दीर्घ कविता आहे आणि ही दीर्घ कविता परत ज्यांच्यावर लिहिलेली आहे ते असं एक व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाच्या असंख्य बाजू आहेत आणि ह्या बाजू कवेत घेत असताना
खरं म्हणजे ज्या पद्धतीने रावसाहेब कसबे प्रस्तावनेमध्ये म्हणतायत की बाबासाहेबांवर दीर्घ कविता लिहिणं हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. कारण एकंदरीतच बाबासाहेबांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते एकरेषीय नाही. त्याला असंख्य आयाम आहेत. हे सगळे आयाम एक कवेत घेणं आणि मग ती कविता लिहिणं ही एक कसरत आहे. आणि मला असं वाटतं की हे जे आव्हान आहे ते चंद्रशेखर मलखमपट्टे यांनी व्यवस्थित पेललेलं आहे. मुख्यतः या कवितेचा जो मुख्य धागा आहे डॉक्टर प्रल्हाद दुलेकर इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी याच्याविषयी म्हणजे ओबीसी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचं जे लेखन आहे ते केलेलं आहे. चंद्रशेखर मलखमपट्टे या कवितेमध्ये तेच आपल्याला मांडताना दिसत आहेत. मुख्यतः ज्या समूहाशी कवीचं नातं आहे तर त्या समूहाचं एखाद्या मी फक्त बाबासाहेबांपुरतं बोलत नाही. म्हणजे बाबासाहेब मांडत असताना कवी इथे व्यक्ती म्हणून बाबासाहेब मांडत नाहीयेत तर विचार म्हणून इथे बाबासाहेबांची जी मांडणी आहे ती झालेली आपल्याला दिसते आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मांडणी करत असताना ज्या समूहाशी ह्या कवीचं नातं आहे तर त्या समूहाच्या प्रश्नांचं आकलन असणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की ह्या कवितेमध्ये या कवितेचं सगळ्यात मोठं जर काय वैशिष्ट्य असेल की ज्या समूहाचा भाग हा कवी आहे तर त्या समूहाच्या प्रश्नांचं जे भान आहे ते कवीला आहे आणि ते सखोल भान ह्या कवितेमध्ये दिसत आहे. सद्य परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की पहिली जी आवृत्ती आहे ती बहुतेक 2010 मध्ये प्रकाशित झालेली आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्षांनी दुसरी जी आवृत्ती आहे जी ग्रंथालयाने प्रकाशित केली ती 2020 मध्ये प्रकाशित झालेली आहे. 2010 मध्ये एक तरुण कवी या पद्धतीची मांडणी करतो आहे आणि तो ही मांडणी करत असताना ज्या समाजाचा तो एक भाग आहे ज्यांचं प्रतिनिधित्व तो या कवितेतून करतो आहे त्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते नेमके काय आहेत हे तर मांडतोच आहे. पण एक विचार म्हणून जी स्वीकार्य दिशा आहे ती नेमकी कोणती आहे याचं एक भान जे आहे ते ह्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं आहे आणि हेच या कवितेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आता कवितेची सुरुवातच जी होते ती म्हणजे कवी त्या भागात राहतो आहे आणि तो भाग अनेक वर्षांपासून हा निजामाच्या ताब्यात होता आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाविषयी बाबासाहेबांच्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिका आणि म्हणजे अगदी कवी असं म्हणतो आहे की त्याला पोलीस ऍक्शन असं नाव जे आहे ते बाबासाहेबांनी दिलं आणि मुख्यतः तिथली जी सर्वसामान्य जनता आहे त्या परिसरातली तर त्यांच्या कल्याणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून निजामाशी वाटाघाटी केल्या आणि मग हा जो सगळा भाग आहे तो मुक्त झाला, तो स्वतंत्र झाला. इथून जी कवितेची सुरुवात होते ती शेती मातीशी नाळ जोडलेली जी माणसं आहेत त्यांच्या प्रश्नांचं जे विवेचन आहे ते कवी करतो. पण ते करत असताना या समकाळामध्ये त्यांची जी परिस्थिती आहे त्याचं सखोल विश्लेषण ह्या कवितेमध्ये येतं आणि मग बाबासाहेबांचा विचार येतो की ह्या सगळ्या परिस्थितीला जर उत्तर शोधायचं असेल तर आपल्यासाठी काय स्वीकारणं गरजेचं आहे तर बाबासाहेबांचा विचार स्वीकारणं गरजेचं आहे. आता मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन आणि मुख्यतः एक दलितांचा पुढारी किंवा अस्पृश्य चळवळीचं जे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं की त्या पद्धतीची एक मांडणी झाली. पुढे घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांकडे बघितलं गेलं पण ज्या
असंख्य पातळ्यांवर बाबासाहेब लढत होते. त्या पातळ्या मात्र कुठेतरी इथे दुर्लक्षित राहिल्या किंवा त्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवल्या गेल्या याचं भान जे आहे ते कवीला आहे. आणि मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार करत असताना म्हणजे बाबासाहेबांनी अर्थशास्त्र या विषयातून पदवी घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे LLB केलं किंवा त्यांनी काही काळ वकिली केलेली आहे. अगदी सत्यशोधक चळवळीतल्या काही लोकांच्या केसेस ज्या आहेत त्या सुद्धा बाबासाहेबांनी चालवलेल्या आहेत. तर एकंदरीतच एक गाव कुसाबाहेर ढकललेली एक व्यक्ती ते नुसत्या पदव्याच मिळवल्या असं नव्हे तर मुळातच खरं म्हणजे ज्ञान प्रक्रिया नावाची जी गोष्ट आहे ती राबवण्याचं एक महत्वाचं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि महाराष्ट्राच्या पातळीवरच नव्हे तर संपूर्ण भारताच्या पातळीवर याचा विचार करत असताना तो आपल्याला ह्याच पद्धतीने करावा लागेल की एक ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी एक पार्श्वभूमी तयार केलेली होती तर ती पार्श्वभूमी खऱ्या अर्थाने विस्तारित करण्याचं जे काम आहे ते पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. प्रस्तावनेमध्ये रावसाहेब कसबे असं म्हणतायत की आज असे अनेक गटतट आपल्याला दिसत आहेत की कुठेतरी शाहू फुले आंबेडकर यांच्यातला जो अनुबंध आहे अर्थात विचारांचा अनुबंध, कार्याचा अनुबंध, तर हा अनुबंध खंडित करण्यासाठी अनेक लोक आज प्रयत्नशील आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्यातूनच मग नको त्या मांडण्या आज आपल्याकडे पुढे येताना दिसतात. पण खऱ्या अर्थाने इथल्या बहुजनांचे प्रश्न किंवा इथल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला विचारधारेच्या पातळीवर आणि ज्ञान प्रक्रियेच्या पातळीवर ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातलं जे विचारसूत्र आहे ते सूत्र घेऊनच आज सुद्धा पुढे जावं लागणार आहे. आणि हे जे सूत्र आहे ह्या सूत्राची जी मांडणी आहे ती ह्या कवितेमध्ये चंद्रशेखर मलखमपट्टे यांनी अतिशय गंभीरपणे केलेली आहे. मुख्यतः यशवंत मनोहर सरांनी दुसऱ्या आवृत्तीसाठी प्रस्तावना दिलेली आहे आणि ही प्रस्तावना लिहित असताना त्यांनी एकंदरीतच बाबासाहेबांवर जी कविता लिहिली गेली त्याचा आढावा घेतलेला आहे. आता मुख्यतः दलित साहित्याची जी पार्श्वभूमी आहे ती अर्थातच फुले आंबेडकरी विचारांमध्ये आहे आणि त्याच्यातून दलित कविता लिहिली गेलेली आहे. आता दलित कवितेतले मला असं वाटतं की असं एकही कवी आपल्याला सापडणार नाही की ज्यांनी बाबासाहेबांवर कविता लिहिली नाही. मुख्यतः 1960 नंतर साहित्याचा विचार करत असताना आपण वेगवेगळ्या प्रवाहांचा जरी विचार केला तर ह्या प्रवाहांच्या एकंदरीतच निर्मिती मागे जे विचार आज आपल्याला दिसत आहेत ते अर्थातच फुले आंबेडकरी विचार आहेत. आणि अगदी आपण ग्रामीण साहित्याचा विचार केला तरीही हे सूत्र तिथे आपल्याला दिसत आहे की कुठेतरी फुले विचारांचा स्वीकार करून ग्रामीण साहित्य पुढे गेलेलं दिसत आहे. पण परत चंद्रशेखर ज्या पद्धतीने कवितेमध्ये मांडणी करताना आपल्याला दिसतात की जो ओबीसी समाज आहे तो डोळ्यासमोर ठेवून चंद्रशेखर ही कविता लिहितो आहे. आणि ही कविता लिहित असताना ओबीसी समाजाला बाबासाहेब कसे कळले नाहीत हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा कवीकडे आहे. आणि मग ते मान्य करत असताना म्हणजे परत बाबासाहेब जे आपल्याला सांगत आहेत की इथे जातीची जी उतरंड आहे ती कशा पद्धतीने आहे, जात कशी कप्पाबंद आहे आणि श्रेणी व्यवस्थेच्या पातळीवर आपण जातीकडे कशा पद्धतीने बघतो आणि मग जातीची जी श्रेणी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये वर्गांची जी निर्मिती आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे. आता ह्या सगळ्या मांडणीमध्ये परत ज्योतिराव फुले जे म्हणत आहेत की स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र, आता हा जो विचार आहे तो पुढे बाबासाहेब वेगळ्या पद्धतीने मांडताना म्हणजे सूत्र तेच आहे पण तो अधिक सखोलपणे मांडताना आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसतात. आणि ही जी जातीय उतरंड आहे या जातीय उतरंडीमध्ये इथे प्रत्येक माणसाचं जे स्थान ठरलेलं आहे त्या स्थानाविषयीची चिकित्सा करत ही कविता पुढे जाते. आणि म्हणून मग कवी ज्या समुदायाचं नेतृत्व करतो आहे किंवा ज्या समुदायाविषयी
कवी बोलतो आहे, तर त्या समुदायामध्ये बाबासाहेबांविषयीची जी उदासीनता आहे, तर त्या उदासीनतेचं स्वरूप नेमकं कसं आणि काय आहे, म्हणजे उत्तरोत्तर जर आपण कविता वाचत पुढे गेलो की आताच ज्ञानदेव राऊत यांनी ते कडवं जे आहे ते आपल्याला इथे म्हणून दाखवलं की कवीची जी आई आहे तर तिला असं वाटतं की हा महारांचा देव आहे. आता खरं म्हणजे हे इतकं साधं आणि सोपं वाक्य नाही की देव नावाची जी संकल्पना आहे ती आपल्या मनी मानसी कशी रुतलेली आहे आणि मुख्यतः ज्याला महात्मा फुले शूद्र म्हणतात की या शूद्रांनी या सगळ्या वैदिक संकल्पना ज्या आहेत त्यांचा स्वीकार कसा केला आणि म्हणून मग परत आपलं भलं करणारा जर कुणी माणूस असेल तर तो देवच आहे. ही जी दैवीकरणाची विचारधारा आहे ती त्या आईकडे दिसते आहे आणि त्याच्यातून ती असं म्हणते की हा महारांचा देव आहे. आता इथे परत म्हणजे सध्या काळामध्ये परत जो एक धोका निर्माण झालेला आहे, मला असं वाटतं की 2010 मध्ये चंद्रशेखर ही कविता लिहितो आहे आणि त्याला कुठेतरी पुढच्या परिस्थितीचं जे सूचन आहे ते सुद्धा या कवितेमध्ये झालेलं आहे. म्हणजे राऊतांनी परत इथे जो उल्लेख केला की गायीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एकंदरीतच घंटानाद आणि तत्सम गोष्टी ज्या आहेत त्या आज राजकीय पातळीवर परत कशा पद्धतीने घडत आहेत त्याचं एक वेगळं जे चित्र आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि खरं म्हणजे राजकारण आणि धर्मांध व्यवस्था जेव्हा हातामध्ये हात घालून पुढे जाते त्यावेळेस भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये याचं नेमकं उत्तर काय असेल तर याचं उत्तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केली त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. खरं म्हणजे कोणतीही विचारधारा आणि मुख्यतः फुले आंबेडकरी विचारधारा की आज दलित साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल, अगदी स्त्रीवादी साहित्य असेल की फुले आंबेडकरी विचारधारा सोबत घेतल्याशिवाय ह्या कुठल्याही प्रवाहातलं साहित्य किंवा ही कुठलीही चळवळ जी आहे ती पुढे जाऊ शकत नाहीत. आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो रस्ता आपल्याला दाखवलेला आहे अर्थात तो रस्ता म्हणजे बुद्धांकडे जाण्याचा आहे. आता ह्या पातळीवर बाबासाहेबांनी जी काही रचना केली ती रचना जर वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतली तर सद्य परिस्थितीमध्ये म्हणजे बुद्धांकडे जाणं हाच मार्ग खरा समतेचा मार्ग आहे हे सांगायला मला असं वाटतं की कुठल्या तत्ववेत्याची जी गरज आहे ती पुढच्या काळामध्ये आपल्याला भासू नये. आणि मुख्यतः साहित्य प्रवाहांच्या निर्मितीच्या मागे जे सूत्र आहे ते फुले आंबेडकरी विचारांचं सूत्र आहे. आणि अगदी आपण 2 साहित्य प्रवाह डोळ्यासमोर आणले आणि त्याची एक आपण तुलना केली मुख्यतः ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य किंवा ग्रामीण कविता आणि दलित कविता ह्या पार्श्वभूमीवरही आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये काही आंतरविरोध आहेत. आता हे आंतरविरोध कोणते आहेत तर एकंदरीतच गाव पातळीवरचा जो जातीचा प्रश्न आहे तो प्रश्न नेमका कसा सोडवायचा याचं जे उत्तर आहे ते ग्रामीण साहित्यिकांना किती पातळीवर सापडतं आहे हा एक चर्चेचा मुद्दा नेहमीच राहिलेला आहे. आता मला असं वाटतं की या अर्थाने ही कविता आणि अगदी अजय खांडर यांची जी कविता आहे हे त्याचं एक उत्तर आहे की ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य तर यांच्या एकत्रीकरणाची जी प्रक्रिया आहे ती या कवितांमध्ये आपल्याला घडलेली दिसते आहे. आणि एक सामाजिक समतेचं जे भान आहे ते भान येऊन आपला रस्ता नेमका कोणता आहे याचं जे भान आहे ते ह्या कवितांमध्ये आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य याच्यामध्ये म्हणजे आपण ज्या वैचारिक पार्श्वभूमीच्या आधारे परत या 2 साहित्य प्रवाहांचं विश्लेषण करतो तर
त्याच्यातली एक सूत्रबद्धता मांडण्याचा जो प्रयत्न आहे तोही या कवितेमध्ये झालेला आहे. कारण या कवितेमध्ये, चंद्रशेखरच्या कवितेमध्ये मुख्यतः एक शेतकरी वर्गाचं जे दुःख आहे ते दुःख येतं. तिथे शेतकरी वर्गाचं दुःख येतं, अल्पभूधारक लोकांचं दुःख येतं, त्याच्यानंतर जे मजुरी व्यवसाय करतायत खेड्यामध्ये त्यांचं दुःख येतं, त्यांच्या परिस्थितीविषयी विश्लेषण येतं, ज्या धर्मांध व्यवस्थेमध्ये ते रुतलेले आहेत त्या व्यवस्थेविषयीचं दुःख येतं आणि मुख्यतः ज्ञान प्रक्रियेविषयी त्यांच्याकडे असलेली जी उदासीनता आहे त्याचं दुःख येतं. आणि मग ज्ञानाचा मार्ग स्वीकारायचा म्हणजे परत कोणता मार्ग स्वीकारायचा हा जो एक यक्ष प्रश्न आहे त्याच्याविषयीची मांडणी येते. आणि ज्ञान प्रक्रियेचा मार्ग म्हणून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार येतो आणि परत कविता म्हटल्यानंतर म्हणजे फॉर्मच्या अंगाने परत ह्या कवितेचं जे विश्लेषण आहे ते कशा पद्धतीने आपण करू शकतो. तर ही रचना करत असताना कवीने वेगवेगळे रचनाबंध वापरलेले आहेत. म्हणजे मुख्यतः मुक्त छंदामध्ये जरी ही कविता बांधलेली असली तरी ओवी छंदाचा उपयोग सुद्धा कवी ही मांडणी करताना करतो आहे. आणि मुख्यतः म्हणजे तो ज्या पद्धतीने बाबासाहेबांकडे बघतो आहे की आई आणि मूल हे जे रूपक असतं ते मराठी साहित्यामध्ये अनेक अर्थाने वापरलं गेलं. इथे बाबासाहेबांकडे बघण्याची त्या कवीची जी कांक्षा आहे ती अर्थातच बाबासाहेब आपली आई आहे ह्या पद्धतीने तो कवी बघतो आहे. आणि असं जरी असलं तरी ही कविता भावनेमध्ये वाहून जात नाही किंवा परत देवत्वाची जी प्रक्रिया आहे, कारण भारतीय समाज व्यवस्थेचं आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर विश्लेषण केलं ते विश्लेषण ह्या कवितेमध्ये सुद्धा येत आहे. तर आपल्याला जो संघर्ष दिसतो आहे या संघर्षाची पाळंमुळं की जी यशवंत मनोहर सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये मांडलेली आहेत की वैदिक आणि इथले जे मूळ निवासी आहेत त्यांच्यातला जो संघर्ष आहे तो संघर्ष जर आपण समजून घेतला मग अगदी बुद्धपूर्व काळ असेल, बुद्धांचा काळ असेल आणि अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा त्याच्यातून आज सुटत नाहीत असं एक चित्र आपल्याला दिसत आहे की दैवतीकरण करणं आणि विचार संपून टाकणं हा जो धोका आहे तो सातत्याने इथे आपल्याला दिसतो आहे. तर कुठेतरी ही कविता जरी कवी अगदी अर्थतेने एक मांडणी करतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कवीने पचवलेले आहेत, विचारांच्या पातळीवर त्यांना समजून घेतलेलं आहे आणि आपल्या अगदी अंतर्मनातून बाबासाहेबांविषयीचा एक जो भाव आहे तो जरी ह्या कवितेमध्ये येत असला तरी ह्या कवितेची याच्याशी जी नाळ आहे, विचारांशी जी नाळ आहे किंवा एकंदरीतच काय म्हणूया त्याला की बुद्धिवादाशी जी नाळ आहे तर ती नाळ आपल्याला इथे तुटलेली दिसत नाही आणि त्याच्याशी नाळ जोडत जोडत हा कवी पुढे जातो आहे. आणि 2-3 पातळ्यांवर म्हणजे या कवितेतले मुख्य जे भाग आपल्याला दिसत आहेत, एक तर शेती आणि शेतकरी यांच्याविषयी बाबासाहेबांनी केलेलं कार्य हा या कवितेचा एक मुख्य गाभा आहे. आणि अजून सगळ्यात मुख्य गाभा जो आहे तो म्हणजे स्त्रियांसाठी केलेलं जे काम आहे तर त्याचं नेमकं स्वरूप काय आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय फक्त दलित स्त्रियांनाच आव्हान केलं किंवा त्यांनी दलित स्त्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठीच फक्त प्रयत्न केला असं नाही, तर मुळामध्ये हिंदू कोडबिलाची जी निर्मिती झालेली आहे तर हे जे हिंदू कोडबिल आहे याच्या विषयीची मांडणी या कवितेमध्ये येते. आणि हिंदू कोडबिलामध्ये संपूर्ण भारतातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत, म्हणजे अगदी एखाद्या उच्चवर्णीय घरातल्या स्त्रीपासून देवदासी प्रथेमध्ये अडकलेली जी बाई आहे तिच्यापर्यंतचे प्रश्न समजून घेत आणि वारसा हक्कापासून तर घटस्फोटापर्यंतचे जे काही स्त्रियांचे प्रश्न होते त्या प्रश्नांपर्यंतची जी मांडणी आहे ती तिथे आपल्याला दिसते आहे. आणि स्त्रियांच्या मुक्तीचं जे कार्य ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेलं होतं तर त्याला कायद्यामध्ये बांधण्याचं, संविधानामध्ये स्त्रियांना समान अधिकार देण्याचं जे काम आहे
ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. मुख्यतः स्त्री चळवळीचा इतिहास जर आपण समजून घेतला तर अगदी युरोप असेल किंवा अमेरिका असेल, तिथे स्त्रियांना अगदी मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी स्वतः रस्त्यावर त्या स्त्रिया रस्त्यावर उतरल्या, त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि तेव्हा कुठेतरी त्यांना अधिकार मिळाले आहेत. बाबासाहेबांनी घटनेमध्ये या सगळ्या गोष्टी बांधत असताना हा सगळा जो मुक्तीचा विचार आहे तो मुक्तीचा विचार घटनेमध्ये आणलेला आहे. आणि मुख्यतः परत एक जे ह्या देशाचं धार्मिक वास्तव आहे, म्हणजे अगदी काळाराम सत्याग्रह आणि महडचा सत्याग्रह ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर परत ते आपण जर समजून घेतलं तर त्याच्यातले वेगवेगळे टप्पे पार करत इथला जो मूळ बुद्ध विचार आहे त्या विचारांकडे बाबासाहेब आपल्याला घेऊन जातात. आणि कवी ह्या कवितेमध्ये ज्या पद्धतीने मांडतो की एक शेताचं वर्णन येतं आणि त्या शेतामध्ये एक म्हणजे लुंबिनी आणि एक बुद्ध काळातलं जे वर्णन आहे ते वर्णन कवी इथे करतो आहे. तर मुळातच बुद्धांकडे जाण्याचा जो मार्ग परत बाबासाहेबांनी दाखवला त्याच्याविषयीचं एक वेगळं विश्लेषण जे आहे ते ह्या कवितेमध्ये आहे. कवितेविषयी बरंच काही बोलण्यासारखं आहे. मुख्यतः ज्या बुद्धिवादी पद्धतीने ही कविता पुढे जाते आणि तेवढ्याच संवेदनशील पद्धतीने ही कविता इथल्या एक भूमिपुत्रांचं आणि जे भूमिहीन आहेत अशा लोकांचं जे सामाजिक वास्तव आहे त्याचं चित्रण करते. आणि ज्या सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये आज ही सगळी माणसं फसली आहेत तर त्यांना त्या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने फसवलं गेलं आहे याचं भान ही कविता व्यक्त करते. आणि याच्यामुळेच ही जी कविता आहे ती अनेक अर्थाने महत्वाची आहे. आणि आताच जे ज्ञानदेव राऊत यांनी सांगितलं की किमान निग्रो आणि अमेरिकन यांचा म्हणजे गोऱ्या वंशाचा जो लढा होता त्याचंही वर्णन ह्या कवितेमध्ये आहे की तिथे किमान दोन वेगवेगळ्या वंशांचा लढा असल्यामुळे चित्र दिसत तरी होतं. पण आता भारतातली जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे आणि कोण कुणाचं शोषण कशा पद्धतीने करता आहे तर ते नीटचं लक्षातही येत नाही. आणि मुख्यतः जे ज्ञानापासून वंचित राहिले असा जो सगळा वर्ग आहे ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व ही कविता करते आहे तर त्या लोकांसाठी तर परत ही सगळी चिकित्सा करणं ही खूप अवघड बाब आहे. सद्य परिस्थितीमध्ये या सगळ्या एक वेगळं विश्लेषण होणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीचं एक म्हणजे धर्मांध वातावरण आज आपल्या देशामध्ये निर्माण केलं जात आहे आणि धर्माधर्मांमध्ये आणि जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणं हे जे घडतं आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीला उत्तर काय असेल तर ते उत्तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे. आणि या विचाराच्या ज्या दिशा ह्या कवितेमध्ये कवीने व्यक्त केलेल्या आहेत तर तो विचार समजून घेणं आणि ती मांडणी सगळी लक्षात घेणं म्हणजे परत एक मुद्दा अजून एक मांडता येऊ शकतो की मुख्यतः अर्थशास्त्रापासून ते शूद्रपूर्वी कोण होते आणि रिडल्स ऑफ हिंदुझम पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने मांडणी करतायत खरं म्हणजे याच्यातली बरीच जी मांडणी आहे त्याचा साहित्याच्या अंतर्गत सुद्धा विचार होऊ शकतो. पण ज्या पद्धतीने ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक चळवळ यांचं साहित्य जे आहे ते वाङ्मयीन इतिहासकारांना साहित्यच वाटलं नाही, त्याची नोंद घ्यावी असं त्यांना कधी वाटलं नाही आणि ते सगळे जे साहित्य आहे ते दुर्लक्षित राहिलं. म्हणजे आता सायन पब्लिकेशनने मुकुंदराव पाटलांचे जे 10 खंड केले तर ते खंड जर आपण चाळले तरी आपल्याला कळतं की मुकुंदराव पाटील एका खेड्यात राहून कशा पद्धतीची पत्रकारिता चालवत होते. पण कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेला त्याची नोंद घ्यावीशी वाटली नाही. अर्थात विचारांचा विरोध होता आणि त्या विरोधाच्या पातळीवर हे होणारच की ते जे दडपता येईल ते दडपून टाका. आणि इथे हे बाबासाहेबांच्या बाबतीतही आपल्याला झालेलं दिसत आहे की बाबासाहेबांनी जी साहित्य निर्मिती केली म्हणजे वैचारिक साहित्य निर्मिती केलीच केली पण मुख्यतः ते आपल्याला विश्लेषणाच्या ज्या पद्धती देत आहेत समीक्षेच्या ज्या पद्धती बाबासाहेबांनी मांडलेल्या आहेत तर त्याच्याविषयीचं सुद्धा इथे विश्लेषण येतं की अर्थशास्त्रापासून एक इथल्या धर्मग्रंथांचं विश्लेषण करणं मुख्यतः भगवद्गीतेपासून वेदांचं जे विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे
आणि भगवद्गीतेविषयी मांडत असताना म्हणजे भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे तो कुठल्या पार्श्वभूमीवर निर्माण झाला, आता ही जी लढाई आहे ती कशा पद्धतीची असू शकते याचं हे एक उदाहरण आहे की फक्त कुठल्याही एकाच पातळीवर हे युद्ध लढता येत नाही. ते जर लढायचं असेल तर ते विचारांचं हत्यार घेऊनच आपल्याला लढावं लागणार आहे आणि याच्या सगळ्या दिशा ज्या आहेत त्या बाबासाहेबांनी केलेल्या मांडणीमध्ये आपल्याला दिसतात. तर त्याच्याविषयीची जी मांडणी आहे ती सुद्धा या कवितेमध्ये येते. म्हणजे असा कोणताही धागा कवीने इथे सोडलेला नाही की बाबासाहेबांचं जे व्यक्तित्व आहे ते मुळातून समजून घेणं आणि मग त्याची मांडणी करणं आणि जे निर्णय बाबासाहेबांनी घेतले म्हणजे पुढे कायदा मंत्री म्हणून सुद्धा जे निर्णय त्यांनी घेतले ते निर्णय आणि एकंदरीतच नैतिकता नावाची जी गोष्ट असते ती कशी आणि काय असते त्याच्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे, म्हणजे काय नैतिक आहे आणि काय अनैतिक आहे हे सुद्धा आपल्याला बाबासाहेबांकडे बघितल्यावर दिसतं. मुख्यतः आपली राजकीय व्यवस्था आज ज्या पद्धतीने रसातळाला जाते आहे तर तिथे सुद्धा बाबासाहेब समजून घेणं आणि नेतृत्वाचा फेरविचार करत असताना आपल्याला कसं पुढे जावं लागेल ह्या सगळ्या दिशा ज्या आहेत त्या ह्या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. कवितेविषयी बरंच काही बोलता येऊ शकतं पण मी इथे आता थांबते आणि आयोजकांनी मला इथे बोलवलं, बोलायची संधी दिली. मुख्यतः खूप सध्या अशी घाई गडबड असल्यामुळे अर्थात मी कविता पूर्वीही वाचलेली होती तरीही मी परत कविता एकदा वाचली आणि मी माझ्या परीने त्या कवितेवर एक विश्लेषण करण्याचा जो प्रयत्न आहे तो इथे केलेला आहे. मला आपण इथे बोलवलं, बोलायची संधी दिली. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. सगळ्यांना परत एकदा जय भीम. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या या संघटनेतून बाबासाहेब आंबेडकरांचे भूमिपुत्रांचे बाबासाहेब आंबेडकर या कविता संग्रहावरती आपण आपले विश्लेषण मत आपण या ठिकाणी नोंदवले याबद्दल आपले आभार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आणि मध्ययुगीन साहित्य अवलोकन आणि त्याची निरीक्षणे या ग्रंथाचे ज्यांनी संपादन केलं, लेखन केलं ते ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉक्टर सतीश बडवे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना आम्ही विनंती करतो की आपलं अध्यक्ष मनोगत आणि त्याचबरोबर या ग्रंथावरती या काव्यसंग्रहावरती आपले विवेचन आपण करावे. धन्यवाद सर. सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेने चंद्रशेखर मलकम पट्टे त्यांच्या भूमिपुत्रांचे बाबासाहेब या कवितेच्या निमित्तानं या चर्चासत्राचं आयोजन करून कोकण आणि मराठवाडा यांचा अनुबंध जोडण्याचा जो अतिशय स्तुत्य प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय मनापासून आपले सगळ्यांचेच अभिनंदन करतो. हे अभिनंदन करणं यासाठी आवश्यक आहे की अलीकडे प्रदेशनिहाय आपल्यामध्ये फाटाफुटी निर्माण झालेल्या आहेत. प्रादेशिक अस्मितांची वाढ मोठ्या प्रमाणावरती होत आहे असं सुद्धा एक चित्र आपल्याला दिसत आहे. आणि अशा या पार्श्वभूमीवरती आपण अगदी उदगीर वगैरेच्या परिसरामध्ये, लातूरच्या परिसरामध्ये असणाऱ्या चंद्रशेखर मलकम पट्टे याच्या कविता संग्रहाच्या निमित्तानं कोकणमधनं या संग्रहावरती चर्चेचं आयोजन करावं ही माझ्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाची असणारी गोष्ट आहे. हे सुरुवातीलाच मी नमूद करतो. या सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे असणारे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, या संघटनेचे असणारे संस्थापक आणि माझे स्नेही कविवर्य अजय कांडर सर, डॉक्टर वंदना महाजन, डॉक्टर ज्ञानदेव राऊत, इथे उपस्थित असणारे चंद्रशेखर मलकम पट्टे, सगळ्या संस्थांचे असणारे पदाधिकारी, माझे ज्येष्ठ स्नेही आमचे मित्र डॉक्टर प्रल्हाद लुडेकर जे इथे उपस्थित आहेत, आणि ते सोडूनही असणारे जे अन्य जाणकार आणि दर्दी रसिक आहेत, आपल्या सर्वांनाच माझा सप्रेम नमस्कार, सप्रेम जय भीम. भूमिपुत्रांचे बाबासाहेब हा चंद्रशेखर मलकम पट्टे यांचा असणारा जो काव्यसंग्रह आहे
तो काव्यसंग्रह जर बघितला आपल्याला तर तो एक दीर्घ कविता आहे असं आपल्याला प्रामुख्याने लक्षात येईल. म्हणजे आकृतीबंधाच्या अंगाने जर समजा विचार करायचा ठरला तर ती एक दीर्घ कविता आहे. मराठीमध्ये अशा प्रकारची दीर्घ कविता लिहिण्याची परंपरा तशी खूप जुनी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या संतांनी जे लेखन केलेलं आहे ते लेखन जरी समजा आपण बघितलं तरी एक दीर्घ असणारी लेखन करण्याची जी परंपरा आहे ही आपल्याला प्रामुख्याने दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानेच जर समजा आणखीन सांगायचं झालं तर आपल्याला निश्चितपणाने असं म्हणता येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत साहित्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला काही एक मांडणी करण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी याच्यामध्ये असणारी जी कोणती तात्विक भूमिका आहे त्या तात्विक भूमिकेला विरोध केलेला होता. पण त्यांनी नैतिकतेच्या अंगाने संत साहित्याचा पुरस्कार केलेला होता. किंबहुना त्यांच्या लेखन कृतीमधनं सुद्धा आपल्याला हे सहजपणाने जाणवतं. म्हणजे बहिष्कृत भारताच्या अंकावरती काही अंकांवरती त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या 3ऱ्या अध्यायामधल्या ओव्या टाकलेल्या आहेत असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असणारे जे कोणते अग्रलेख आहेत ते मूकनायक मधले असतील, जनता मधले असतील, बहिष्कृत भारत मधले असतील, असे अग्रलेख जर समजा आपण बारकाईने चाळत गेलो तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की तुकारामांच्या चरणांचा वापर त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की संतांकडे असणारी समाजाविषयीची जी तळमळ आहे ती तळमळ आणि या समष्टीकडे पाहण्याचा जो कोणता दृष्टिकोन आहे संतांचा आणि त्यामध्येही असणारी जी नैतिकतेची भूमिका आहे ती नैतिकतेची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अत्यंत महत्त्वाची वाटत होती आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत हे निश्चितपणाने असं म्हणता येतं. मराठीमध्ये अशा प्रकारची दीर्घ कविता संतांच्या कालखंडापासून लिहिली गेली. पुढे मग त्याच्यामध्ये आख्यान काव्य वगैरे सुद्धा आली. अगदी इंग्रजी कालखंडामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याला खंडकाव्य असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. काही ठिकाणी सर्गांची रचना असल्या कारणाने त्याला महाकाव्य वगैरे आहे की काय असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. पण आपल्याला याच्यातनं एक महत्वाची गोष्ट लक्षामध्ये येईल की दीर्घ कविता किंवा दीर्घ अशा प्रकारचं लेखन करणं याच्यासाठी म्हणून ती प्रवृत्ती कवीमध्ये असणं गरजेचं असतं. जोपर्यंत कवीमध्ये दीर्घलेखन करावं अशा प्रकारची प्रवृत्ती असणार नाही तोपर्यंत अशा प्रकारची कविता जन्माला येत नाही. किंबहुना तशी त्या कवीच्या मनाची असणारी जी घडण आहे किंवा त्याच्या मनाची असणारी जी बैठक आहे ती बैठक आपल्याला या निमित्तानं लक्षात घ्यावी लागते. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते अजय कांडर हे जे महाराष्ट्रातले असणारे महत्वाचे कवी आहेत यांनी सुद्धा दीर्घ कविता लिहिलेली आहे. त्याच्या पाठीमागे सुद्धा त्यांची असणारी त्यांच्या मनाची घडणच आहे. खरं म्हटलं तर या दोन्ही काव्यसंग्रहांचं म्हणजे युगानयुगे तूच आणि भूमिपुत्रांचे बाबासाहेब असा एक अनुबंध जोडणारा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनुबंध जोडणारा किंवा नव्या कालखंडातले कवी बाबासाहेबांना कशा पद्धतीने समजून घेतात या दृष्टिकोनातून या दोन्ही काव्यसंग्रहांचा विचार करता येतो. पण त्यांच्या म्हणजे कोकणवासियांचा त्यांच्या मनाचं मोठेपण एवढं आहे की त्यांनी ही कविता डोळ्यासमोर न ठेवता त्यांनी मराठवाड्यामध्ये असणाऱ्या एका कवीला इथं प्राधान्यानं बोलावलेलं आहे. त्याला त्याची भूमिका मांडायला सुद्धा सांगितलेलं आहे. खरं तर चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी आणखीन विस्ताराने ती भूमिका मांडायला हवी होती परंतु ती भूमिका त्यांनी ती मांडली नाही हे सुद्धा म्हणता येईल आपल्याला. पण हे म्हणण्याचं कारण असं आहे की चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी केवळ हीच एक दीर्घ कविता लिहिलेली आहे असं नाही. त्यांनी सगळ्यात अगोदर महात्मा फुले यांच्यावरती एक दीर्घ अशा प्रकारची रचना केलेली आहे. महात्मा बसवण्णा म्हणजे महात्मा बसवेश्वर जे आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी एक दीर्घ कविता लिहिलेली आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये ही दीर्घ कविता लिहिलेली आहे. त्याच्यापैकी महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला त्यांनी त्यांची दीर्घ कविता लिहिली त्यावेळेला त्यांचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध आला होता किंवा
ती कविता प्रकाशित होण्यापूर्वी त्याचं जे वाचन झालेलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आमच्या मराठी विभागामध्ये झालेलं होतं. आणि त्यावेळेला चंद्रशेखर मलकम पट्टे यांच्याबरोबर आम्ही काही चर्चा देखील केलेली होती आणि त्यांना काही दिशा दाखवण्याचा प्रयत्न पण केला होता. हे लक्षात आलं होतं की चंद्रशेखर मलकम पट्टे यांच्या मनाची असणारी घडण त्या प्रकारची आहे की त्यांना दीर्घ अशा पद्धतीने काही मांडावं, आणि दीर्घ जर समजा आपल्याला काही मांडायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून एकतर आपली वैचारिक असणारी जी पार्श्वभूमी आहे ती देखील आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक असतं. किंबहुना अशा प्रकारची पार्श्वभूमी असल्याशिवाय आपल्याला दीर्घ अशा प्रकारच्या या परंपरेची मांडणी करता येते. एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार परंपरेची मांडणी म्हणजे असणारा हा कविता संग्रह. जे बाबासाहेबांवरती अनेक जणांनी कविता लिहिलेल्या आहेत वगैरे हे सगळं खरं आहे, पण हे जरी समजा खरं असलं तरी आत्ता आपण जो विचार करीत आहोत तो विचार मात्र केवळ चंद्रशेखर मलकम पट्टे यांच्या कवितेचा विचार करत आहोत. म्हणजे त्यांच्या मनाची असणारी घडण जशी महत्वाची आहे त्याच पद्धतीने कवीची म्हणून असणारी जी कोणती जीवनधारणा आहे ती जीवनधारणा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आज आपल्याला असं लक्षामध्ये येतं की आपल्या भोवतालचं असणारं जे कोणतं वातावरण आहे ते प्रस्थापितांच्या संदर्भामध्ये जर समजा आपण विचार करत गेलो तर असं लक्षामध्ये येतं की ते असहिष्णू अशा प्रकारचं असणारं वातावरण आहे. आणि असं असहिष्णू वातावरण जिथं आहे त्यावेळेला त्याच्या विरोधामध्ये मत मांडण्यासाठी जे धाडस असावं लागतं ते धाडस चंद्रशेखर मलकम पट्टे यांच्याकडे आहे. आणि ते त्यांचं मत किंवा तो त्यांचा अभिप्राय किंवा ते त्यांचं असणारं जे कोणतं चिंतन आहे ते चिंतन त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येतं. त्यांची ही कविता वाचल्यानंतर असं लक्षामध्ये येतं की ही कविता थेट प्रहार करणारी कविता आहे, रोखठोक बोलणारी अशा प्रकारची ही कविता आहे. आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन हे तर सहज आपल्याला म्हणता येतं की ती रोखठोक कविता आहे. स्पष्टपणाने ते बोलतात, परखडपणाने बोलतात. त्यांचं नातं अगदी तुकारामाच्या फटकळपणाशी किंवा कबीराच्या परंपरेशी सुद्धा आपल्याला जोडता येऊ शकतं. पण त्याही पेक्षा जास्त महत्वाची असणारी जर समजा गोष्ट कोणती असेल तर या कवितेमधनं व्यक्त झालेला जो मानव केंद्रित दृष्टिकोन आहे तो अधिक महत्वाचा आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे बाबासाहेबांना समजून घेणं आणि ज्यांना ते समजत नाही त्यांना बाबासाहेब समजून देणं किंवा उलगडून दाखवणं ही जी भूमिका आहे ही त्यांची असणारी भूमिका या संपूर्ण कविता संग्रहामध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेली आहे किंवा त्या कविता संग्रहामध्ये उमटलेली आहे असं लक्षामध्ये येतं. प्रश्न असा निर्माण होतो की बाबासाहेब नेमके कोणाचे? जे आतापर्यंत जी दोन समीक्षापर जे काही मनोगत व्यक्त झाली त्याच्यामधनं सुद्धा हाच विचार खरं म्हटलं तर मानला गेला की बाबासाहेब नेमके कोणाचे? त्याच्या पुढे जाऊन आपल्याला प्रश्न करता असा विचारता येऊ शकतो की आपल्याला बाबासाहेब समजलेले आहेत का, हा एक प्रश्न आहे. आणि पुन्हा त्याच्यामधनं एक प्रश्न निर्माण होतो की बाबासाहेबांना समजून घेणं का बरं महत्वाचं आहे? की बाबासाहेबांच्या पाठीमागे असणारी परंपरा जर समजा पाहिली तर ती बुद्ध विचाराची असणारी परंपरा आहे, ती महात्मा फुले यांच्या विचारांची असणारी परंपरा आहे. किंवा जो तथाकथित असणारा जो इथला बुद्धिजीवी वर्ग आहे त्या बुद्धिजीवी वर्गाने ज्या ज्या कोणत्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध करण्याची असणारी जी भूमिका आहे ती बाबासाहेबांनी स्वीकारलेली होती. ती का बरं स्वीकारलेली होती? म्हणजे आपल्या त्यांच्या कालखंडामध्ये बाबासाहेब ज्या कालखंडामध्ये होते त्या कालखंडामध्ये अशा असंख्य गोष्टी घडत होत्या आणि त्याला जो प्रतिसाद बाबासाहेबांनी दिलेला आहे तो त्यांच्या कृतीमधनं दिलेला आहे. बाबासाहेब केवळ बोललेच असं नाही, बाबासाहेबांनी एका बाजूला ज्ञानाच्या परंपरेचं पालन केलं आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कृतीशीलतेमधनं आपण आपल्याला काय करायचंय, मी काय करू इच्छितो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या देशामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या संदर्भामध्ये अत्यंत आत्मीय असणारी भावना आणि मुख्य म्हणजे ती जातीपातीच्या पलीकडे जाणारी अशा प्रकारची जी भावना होती ही भावना बाबासाहेबांनी त्यांच्या मनामध्ये जपलेली होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणावं लागतं की बाबासाहेब काही एका जातीचे नाहीत, ते एका धर्माचे सुद्धा नाहीत, ते संपूर्ण एखाद्या समूहाचे आहेत असं सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. संपूर्ण मानव जातीचे ते आहेत. संपूर्ण मानव जातीला कवेत घेण्याचं काम
बाबासाहेबांनी केलं. आणि मग तुम्हाला काय समजलं, म्हणजे कवीला काय समजलं, चंद्रशेखर मलकम पट्टेंना काय समजलं, ते त्यांनी त्यांच्या पातळीवरती मांडलेलं आहे. म्हणजे हे अजय कांडेरांचा कविता संग्रह जरी वाचला आणि चंद्रशेखरचा जरी समजा कविता संग्रह वाचला, तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की कांडेरांना समजलेले बाबासाहेब आणि चंद्रशेखर मलकम पट्टेंना समजलेले बाबासाहेब, कदाचित विचार साम्य त्याच्यामध्ये एक असेल, पण तरी देखील कवी म्हणून त्यांची स्वतःची असणारी जी कोणती पातळी आहे, त्या स्वतःच्या पातळीवरती ते समजावून घेतात आणि समजावून सुद्धा सांगतात. हे जे समजावून सांगणं नावाचा जो भाग आहे याच्यामधला, तो भाग अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट अशी आहे की बाबासाहेब आपल्याला खरं तर टप्प्याटप्प्याने उलगडत गेलेले आहेत. म्हणजे हे म्हणण्याचं कारण असं की बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अनेक स्त्रियांनी, ज्या निरक्षर असणाऱ्या स्त्रिया आहेत, म्हणजे भले लोक त्यांना अडाणी म्हणत, पण त्या खऱ्या अर्थानं ज्ञानी असणाऱ्या स्त्रिया आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण बाकीच्या शिक्षितांना जे समजलं नाही ते या अशिक्षित असणाऱ्या माय भगिनींना समजलं. आणि मग अशा असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी अनेक ओवी गीतं लिहिलेली आहेत. ही ओवी गीतं जर समजा आपण पाहिली, या ओवी गीतांमधनं घडणारं बाबासाहेबांचं जे दर्शन आहे ते जरी समजा आपण पाहिलं तरी देखील आपल्याला हे लक्षामध्ये येऊ शकतं. किंवा स्त्रियांची असणारी पुढच्या टप्प्यावरती जी आत्मकथन आहे ती जरी समजा आपण पाहिली तर हे कोणत्या पातळीवरती नातं जोडतात. म्हणजे इथे असणारी जी निरक्षर स्त्री आहे तिला हा बाप वाटतो, तिला हा भाऊ वाटतो, तिला हा सखा वाटतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीच्या असणाऱ्या या ज्या आत्मीय भावना आहेत त्या या स्त्रियांच्या ओवी गीतांमधनं व्यक्त होतात. तशाच प्रकारच्या पण थोड्याशा बुद्धिवादी अंगाने असणाऱ्या व्यक्त होणाऱ्या ज्या कोणत्या भावना आहेत त्या भावना पुढे असणारे हे जे कवी आहेत, जे दीर्घ पातळीवरती बाबासाहेबांच्या विषयी लेखन करतात, त्यांच्या कवितेमधनं अधिक प्रकर्षानं व्यक्त होतात. अन्य कवींनी, दलित कवींनी सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत, दलितेतर कवींनी सुद्धा बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये कविता लिहिलेल्या आहेत. पण या कविता लिहित असताना त्यांच्यामध्ये आणि दीर्घ कविता लेखन करणे याच्यामध्ये काही एक अंतर पडतं. ते अंतर या प्रकारचं असतं की इथं एक प्रधान सूत्र असतं की एकच एक विषय डोळ्यासमोर आहे, पण हा सगळा विषय ज्या वेळेला चिंतनशील पातळीवरती मांडला जातो त्यावेळेला त्या कवितेचं असणारं जे मूल्य आहे ते मूल्य आणखीन वर्धिष्णू होत जातं असं आपल्याला म्हणता येईल. बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये चंद्रशेखरनी जसा मगाशी उल्लेख केला की दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता हे दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाची पुस्तिका आचार्य आत्रे यांनी खरं तर लिहिलेली आहे. आणि आचार्य आत्रेंसारख्या माणसाने ज्या वेळेला ही पुस्तिका लिहिली त्यावेळेला त्यांच्या मनासमोर असणारी जी कल्पना होती ती कल्पना अशी होती की सर्वसामान्य असणाऱ्या आणि इथे असणाऱ्या बहुसंख्य आपल्या सगळ्याच लोकांना, इथे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना हे कळालं पाहिजे की या माणसाने दलितांसाठी म्हणून काम केलेलं आहे. त्यांची भूमिका खूप चांगली असेल, त्यांच्या मनामध्ये कदाचित चांगल्या प्रकारच्या भावना असतील, पण दलितांचे कैवारी एवढ्या पुरतं सीमित बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आहे का हा प्रश्न नंतरच्या कालखंडामध्ये निर्माण झाला. म्हणजे बाबासाहेब केव्हा समजायला लागले, ज्या वेळेला वेगवेगळे लोक त्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास करून बोलायला लागले त्यावेळेला. ज्या वेळेला शिक्षण मिळालं त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे सार्वत्रिक शिक्षण सुरू झालं ते ब्रिटिशांच्या काळात, पण टप्प्याटप्प्याने 1960च्या नंतर ज्या वेळेला अनेक दलितांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शिक्षण मिळालं त्यावेळेला त्यांना कळायला लागलं. पण आता पुन्हा एकदा प्रश्न असा निर्माण होतो की हे सगळं जरी समजा खरं असलं तरी हे सगळं खरं असताना सुद्धा बाबासाहेबांनी ज्या अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे ते अनेक क्षेत्रांमध्ये केलेलं जे काम आहे, अनेक लोकांसाठी म्हणून त्यांनी केलेलं जे काम आहे ते काम आपण कोणत्या पातळीवरती विचारात घेणार आहोत आणि आज नेमकी आमची काय परिस्थिती आहे. जर समजा 1956ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, त्याच्यानंतर दलित साहित्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती आला आणि अनेक जणांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये लेखन केलं. पण त्याच्या बरोबरीला ज्या वेळेला इथला शिक्षित बहुजन समाजामध्ये असणारा तरुण ज्या वेळेला लेखन करायला लागला आणि त्याने ज्या वेळेला लिहिलं बाबासाहेबांविषयी त्यावेळेला त्याने केवळ बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये विभूती पूजा केलेली नाही असं आपल्याला लक्षामध्ये. मला हा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो.
हा महत्वाचा वाटतो. याचं कारण असं म्हणजे चंद्रशेखरच्या कवितेचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकेल. म्हणजे आज तुमची काय परिस्थिती आहे, एखादा कवी बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहितो, पण लिहित असताना त्याच्या ज्या समकालातलं जे वास्तव आहे त्या वास्तवाला सुद्धा तो चित्रित करीत जातो. हे जे चित्रित आहे ते चित्रित करणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे बाबासाहेबांच्या विषयी तर लिहिलेलंच आहे त्यांनी, अत्यंत आदराने लिहिलंय, अत्यंत आत्मीयतेने लिहिलेलं आहे. पण भोवतालची परिस्थिती ज्या वेळेला येते त्यावेळेला बाबासाहेबांच्या निमित्तानं कवीनं निर्माण केलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न मला अधिक महत्वाचा वाटतो, जो राजकारणाशी खरं तर संबंधित आहे. शब्द बघा कसे, बाबासाहेब, हिताचा सोडून जातीच्याला मतदान करणारे आम्ही, कसे होणार सत्ताधीश, मत हे शस्त्र आहे, हितासाठी वापरा, विकत आलोय सर्रास ते शस्त्र आम्ही, कधी जातीच्या तर कधी धर्माच्या नावावर, कधी नोटांवर तर कधी चपटीवर, हिताचं बोलतात सारे, करताना दिसत नाही कोणी, तुमची शपथ कधीच दिला नाही निवडून, शेतकऱ्यांचा कैवारी. आज शेतकऱ्यांच्या निमित्तानं जर समजा बोलायचं आहे असं आपण म्हणत असू, तर कधीच दिला नाही निवडून शेतकऱ्यांचा कैवारी, निवडून दिले मराठ्यांचे कैवारी, महारांचे कैवारी, माळ्यांचे कैवारी, मुसलमानांचे कैवारी. हे कसले कैवारी, एक जात सगळे शेतकऱ्यांचे वैरी, आमचं मीठ चालणी दुसरं काय. ज्या वेळेला अशा प्रकारचा समकालातले प्रसंग ज्या वेळेला कवी लिहितो त्यावेळेला त्याचं असणारं मूल्य अधिक वाढत जातं, म्हणजे त्या कवितेचं असणारं मूल्य अधिक वाढत जातं. जे यशवंत मनोहर असतील किंवा रावसाहेब कसबे असतील, त्यांनी लिहिलेल्या ज्या प्रस्तावना आहेत त्या बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षामध्ये येतं सगळं. पण हे सगळं लक्षामध्ये येत असताना या कवीनं समकालाला कोणता प्रतिसाद दिलेला आहे आणि कशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे हे जसं मी आता हे उदाहरण सांगितलं त्याच पद्धतीने त्यांनी खैरलांजीच्या संदर्भामध्ये सुद्धा मांडलेलं की ते कोणत्या जातीचे होते, ते आमच्या जातीचे नव्हते, ते आमच्या जातीचे थोडी शेतकरी होते. अशा पद्धतीचे प्रश्न चंद्रशेखर मलकमपट्टे उपस्थित करतात. त्यावेळेला असं लक्षामध्ये येतं की या कवितेची असणारी जी वैचारिक उंची आहे ती वैचारिक उंची अत्यंत महत्वाची ठरते. आता एक शेवटच्या टप्प्याकडे मी येतो. या देशातले वंचितांचे नेते म्हणून खरं तर बाबासाहेबांना ओळखलं जातं. बाबासाहेबांची ओळख जी आहे ती या पातळीवरची असणारी ओळख आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लेखन केलेले. बाबासाहेबांचं ग्रंथगत असणारं लेखन जर समजा पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ते इंग्रजीमध्ये असणारं लेखन आहे असं आपल्याला लक्षामध्ये येतं. म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट असेल किंवा बुद्धा अँड हिज धम्मा असेल किंवा प्रॉब्लेम ऑफ रुपीज सारखं असेल, हे पुस्तकं त्यांचं हे लेखन जर समजा आपण बघत गेलो तर महत्वाची गोष्ट जर समजा कोणती लक्षामध्ये येत असेल तर बाबासाहेब हे अमुक एका विषयाचे असं आपल्याला म्हणता येत नाही. ते इतिहासाचे सुद्धा आहेत, ते राज्यशास्त्राचे सुद्धा आहेत, ते अर्थशास्त्राचे सुद्धा आहेत आणि अधूनमधून ते साहित्याच्या निमित्तानं सुद्धा बोलत जातात. इथल्या समाजाविषयीचे असणारं चिंतन ते करीत जातात. कारण आपल्या समाजाची असणारी जी नाळ आहे ही नाळ नेमकी आपल्याला समजली का, याची नस आपल्याला पकडता येते का, हे बघण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला होता असं सुद्धा आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. ज्या शेतकऱ्यांच्या निमित्तानं चंद्रशेखरनी काही एक मांडणी केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये एका गोष्टीचा उल्लेख मला करणं अत्यंत गरजेचं वाटतं आणि तो महत्वाचा उल्लेख असा आहे की या देशामध्ये असणारा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा संप जर समजा कोणी घडवलेला असेल तर तो बाबासाहेबांनी घडवलेला संप होता. हा शेतीच्या संदर्भामध्ये असणारा अत्यंत महत्वाचा असणारा भाग आहे. हा दीर्घ संप होता. म्हणजे हा पुन्हा कोकणाशी संबंधित आहे. कोकणामध्ये असणारी जी खोतीची पद्धत आहे या खोतीच्या पद्धतीशी तो संबंधित आहे. ही घटना आहे साधारणपणाने माझ्या माहितीप्रमाणे 1930ची आणि चरी नावाचं गाव आहे. एक तर चरी नावाचं गाव नाही, चरी नावाच्या गावामध्ये त्या चळवळीला प्रारंभ झालेला आहे. पण भोवतालचे असणारे जी 14 गावं आहेत या 14 गावांमध्ये असणारे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी खोतांच्या विरोधामध्ये लढा दिलेला होता आणि मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीशी उभे होते. हे आम्हाला विसरता येत नाही. हे
शेतकऱ्यांच्याच निमित्ताने जर समजा आज आमच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती दिसते हे आपल्याला माहिती आहे. या देशामध्ये अलीकडच्याच कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी केलेला संप, शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन हे जर समजा आपण पाहिलं तर हे आंदोलन आज झालेलं आहे, पण 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रकारचं आंदोलन करतात. यातून हा विचार खरं म्हटलं तर पुढे जात असतो आणि तो चंद्रशेखर सारख्या एखाद्या कवीच्या नजरेमध्ये भरतो किंवा अजय कांडरांच्या नजरेमध्ये तो भरतो आणि त्यातून मग ही जी कविता या कवितेला एक वेगळ्या प्रकारचा आकार मिळतो असं आपल्याला लक्षामध्ये येतं. शेती खोतांच्या मालकीची झालेली होती आणि खरा जो मालक होता तो मात्र त्याचा कुळ झालेला होता आणि बाबासाहेब या कुळांचे वकील होते. हा महत्वाचा असणारा भाग आहे आणि इथंच आपल्याला असं एक महत्वाचं लक्षामध्ये की बाबासाहेबांनी एक महत्वाचं बिल आणलेलं आहे आणि ते म्हणजे शेती मालकी हक्काचे विधेयक. हे जे विधेयक आणण्याचं काम बाबासाहेब करतात याचाच अर्थ असा की ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी अत्यंत सजग आहे. मग आता हे सगळं जर समजा आपण बघत गेलो तर बाबासाहेबांनी शेतकऱ्यांची जात पाहिली का, अमुक एका शेतकऱ्याची जात, अशा काही गोष्टी त्यांनी बघितल्या का? हे त्यांनी काहीही बघितलं नाही. किती सर्व साधं असणारं सूत्र, कसेल त्याची जमीन, हे सांगण्याचं काम बाबासाहेब या विधेयकाच्या माध्यमातून करतात असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येतं. बाबासाहेबांचं असणारं हे जे कर्तृत्व आहे हे कर्तृत्व अनेकांना आपापल्या पातळीवरती जाणवत राहतं, कवींना त्यांच्या त्या पातळीवरती जाणवत राहतं आणि हा जो सगळा दृष्टिकोन आहे बाबासाहेबांचा तो त्यांच्या संविधानामधनं प्रकट झालेला आहे. संविधान जर समजा पाहिलं तर संविधान कोणाचं आहे? हे काय फक्त दलितांचं संविधान आहे? दलितांसाठी लिहिलेलं आहे, सवर्णांचा काही त्याच्याशी संबंध नाही का? इथे आपण जन्मतो तेव्हाही संविधान असतं, कारण तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट काढावं लागतं आणि आपण मरतो तेव्हाही आपल्याला डेथ सर्टिफिकेट काढावं लागतं. याचा संबंध पुन्हा संविधानाशीच येतो. संविधानाने आपल्याला जगण्याची एक रीत दिलेली आहे. लोकशाही जीवन व्यवस्थेमध्ये आपण कोणत्या पातळीवरती जगायला पाहिजे, कोणत्या पातळीवर आपण विचार करायला पाहिजे हे दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानामध्ये केलेलं आहे. पण संविधानाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी ज्या वेळेला संविधान समितीच्या निमित्तानं समारोपाचं ज्या वेळेला भाषण केलं होतं त्यावेळेला त्यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता. तो मला अतिशय महत्वाचा वाटतो. त्यांचं म्हणणं असं होतं की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारा जर समजा अप्रामाणिक असेल तर त्याचा काय उपयोग, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता. आज ज्या वेळेला आम्ही असं म्हणतो की नाही हे संविधानाच्या विरोधामध्ये घडतंय, हे संविधानाच्या दिशेने टाकलेलं पाऊल नाहीये, हे संविधानाच्या विरोधात आहे, हे आम्ही का म्हणू शकतो? त्याचं कारण बाबासाहेबांनी ही दिशा दिली होती किंवा बाबासाहेबांना याची जाणीव होती की उद्या कदाचित एखादा गट अशा पद्धतीचा निर्माण होऊ शकतो जो राजकारणाशी संबंधित असेल, जो समाजकारणाशी संबंधित असेल. हा जर समजा गट असा निर्माण झाला तर हा गट निर्माण झाल्यानंतर या संविधानाचा वापर तो प्रामाणिकपणाने करतो किंवा नाही असा प्रश्न निर्माण होईल. एका अर्थाने दलित असतील, बहुजन असतील, ओबीसी असतील, एसटी असतील, आदिवासी जे सगळे वेगवेगळ्या जाती जमाती आहेत त्या सगळ्या असतील आणि या समाजामध्ये असणाऱ्या स्त्रिया असतील, या समाजामध्ये असणाऱ्या अत्यंत सर्वसामान्य असणारी जी कोणती माणसं असतील त्यांच्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत असं लक्षामध्ये येईल. वामनदादा कर्डकांचे शब्द मला इथे आठवतात. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. ही कोटी कुळं फक्त दलितांची नव्हती, हे सगळ्या लोकांनी बाकीच्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. जुलेकर सर इथं असतील तर ते नेहमी असं म्हणायचे आमचे ओबीसी झोपलेले आहेत. आता ही वस्तुस्थिती आहे, त्याला कोण काय करणार? आमचे ओबीसी जर समजा खरंच झोपलेले असतील असं जर समजा एखादे ओबीसी अभ्यासक जर समजा म्हणत असेल तर ते म्हणणं अत्यंत महत्वाचं असणारं म्हणणं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जे या भीमाने माझ्या काय केलं, भीम माझा कसा होता, म्हणजे फार सुरेख असणाऱ्या कविता बाबासाहेबांच्या निमित्तानं लिहिल्या गेलेल्या आहेत. 60 ठिगळांच्या बंडीचा खिसा होता, अशा प्रकारचा असणारा जो त्यांच्या संदर्भातला जो विचार आहे, ही जी आत्मीयता, ही जी आपुलकी आहे
ही आपुलकी आपल्याला बाबासाहेबांच्या पूर्ण जगण्यामध्ये खरं म्हणलं तर दिसते. आणि बाबासाहेबांचं हे जे जगणं आहे, हे जगणं त्याला आपल्या पातळीवरती समजावून घेऊन लोकांपर्यंत नेण्याचं काम कवी करत असतो. चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी हे काम केलेलं आहे असं निश्चितपणानं आपल्याला म्हणता येतं. हे सगळंच्या सगळं जर समजा आपण बघत गेलो तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की बाबासाहेबांची असणारी जी भूमिका आहे, ही भूमिका ज्ञानाचा मार्ग प्रशस्त करण्याची अशा प्रकारची भूमिका आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणं बाबासाहेब खऱ्या अर्थानं समजून देण्याच्या दृष्टिकोनातलं मनाने जे संवेदनशील असतात अशा प्रकारचे जे कवी असतात ते कवी काम करत असतात. मला असं वाटतं की चंद्रशेखर मलकमपट्टे हे अशांपैकी असणारे एक कवी आहेत. त्यांनी चांगली दीर्घ कविता मराठीला दिलेली आहे, म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि कोकणामधून आपल्या साहित्य संस्थेने हे जे महत्वाचं आयोजन करून मलाही बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपल्याविषयीचं मनापासून ऋण प्रकट करतो आणि इथं थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. या कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून सर्व मान्यवरांनी आपापल्या शैलीमध्ये आणि आपापल्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर या एका व्यक्तीबद्दल नसून तर त्या वृत्ती आणि प्रवृत्तीबद्दल जे आपले विचार व्यक्त केले याबद्दल सगळ्यांचे आभार आहेतच. अर्थात या कार्यक्रमाची शेवटची औपचारिकता आहे ती आभार प्रदर्शनाची. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे समीक्षक आणि ज्यांनी या चर्चासत्राचं अध्यक्षपद भूषवलं ते डॉक्टर सतीश बडवे यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या चर्चासत्रामध्ये ज्यांनी भाग घेतला त्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर वंदना महाजन, त्याचप्रमाणे डॉक्टर ज्ञानदेव राऊत यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे ज्या कवीने ही कविता लिहून पुन्हा एकदा मराठी साहित्यामध्ये ती एका मूळ प्रवाहामध्ये ती कविता आणली ते कवी चंद्रशेखर मलकमपट्टे यांचे मनापासून आभार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग यांचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, त्याचप्रमाणे ज्यांनी समाज साहित्य संघटनेची कल्पना मांडली आणि त्याचे संस्थापक कवी अजय कांडे यांचे आभार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. अर्थातच ह्या कार्यक्रमाची युट्यूब लिंक आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचा सर्व तांत्रिक भाग जे आमचे सांभाळत आहेत ते आमचे मित्र प्रशांत सावंत यांचे आभार. आजचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित करण्यासाठी सरस्वती विद्यालय घोडबंदर रोड यांनी इथे सहकार्य केलं त्यांच्या कर्मचारी वर्गाचे सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद वैभवजी. शुभरात्री. शुभरात्री. धन्यवाद सगळ्यांना. आभार सगळ्यांचे.